गुरुचरण समागम. वल्लभेश्वर शर्मा दंपती, सुवर्णा शास्त्री आणि मी असे चौघे जण श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे स्मरण करीत होतो. त्याचवेळी त्यांच्या घरी एक दूरचा नातेवाईक लिंगणा शास्त्री आला. तो वेदशास्त्र पारंगत होता. लिंगणा शास्त्री म्हणाला, मी पित्याच्या तर्पणानिमित्त पादगाय क्षेत्री पवित्र असलेल्या पीठापुरम क्षेत्रात आलो. माझे आजोबा कर्मठ ब्राह्मण होते. ते धर्मान असले तरी स्वभावाने मितव्ययी होते. ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकटात असलेल्या लोकांना काही उपाय सांगून त्याला आपलेसे करून घेत असत. पितृदेवतांना संतुष्ट करण्यासाठी भाविक लोक 10 प्रकारचे दान यथाशक्ती देत असत. परंतु माझे आजोबा अत्यंत थोड्या पैशात सर्व विधी आटपून स्वतःचा अधिकाधिक फायदा होईल असे पाहत. त्यांचा व्यवहार ब्राह्मण धर्माला साजेसा नव्हता. काही कालावधीनंतर वार्धक्याने त्यांचा मृत्यू झाला. माझे वडील सुद्धा माझ्या आजोबांसारखेच होते. कालांतराने त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. मी मात्र शास्त्रानुसार आणि माझ्या सामर्थ्यानुसार पितृदेवतांचे श्राद्ध तर्पण आदी कर्मे करीत असे. आमच्या घरी अकारण होणाऱ्या ग्रह कलहामुळे माझी मनशांती नेहमी भंग पावत असे. परमशुद्ध स्वभावाचे माझे आप्तमित्र आमच्या घरात पाऊल टाकताच रौद्र स्वरूप धारण करीत. याच वेळी माझी पत्नी रुसून आपल्या माहेरी गेली. माझा मुलगा मुलगी जावई या सर्वांनी माझा पदोपदी अपमान करून जीवन नकोसे केले होते. माझे जीवन नरकमय झाले होते. जीवनात धन असेल तर जीवन जगण्यात आनंद वाटतो, परंतु माझ्याकडे तर धन नव्हतेच, शिवाय गृहकलह. या सर्वांना कंटाळून मी आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु मरणानंतर पिशाची योनी प्राप्त होण्याची भीती वाटत होती. माझ्या मृत्यूनंतर माझी शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यक्रिया होणार नाही हे निश्चित होते. एके दिवशी मी गोशाळेतील सर्व साफसफाईचे काम आटपून जेवणासाठी येऊन बसलो. त्या दिवशी सुनेने विटलेले अन्न वाढून दिले. त्याला वास येत होता. त्यात थोडे किडे सुद्धा दिसले. गोशाळेतील कामाने मी अत्यंत थकून गेलो होतो आणि भुकेने डोळ्यात आसू येत होती. माझी स्थिती फारच दयनीय झाली होती. माझे आप्त सखे पुत्र कन्या हे खरेच माझे आहेत का? हा सारा मायाजळ तर नाही ना? माझ्या मनात गोंधळ उडाला होता आणि विचारशक्ती कुंठित झाली होती. इतक्यात एका अवधूताने मला दर्शन दिले. करुणेचा महाप्रवाह त्याच्या नेत्रातून ओसंडत होता. त्या करुणामूर्तीस पाहून मी लहान बालकासारखा त्याच्याकडे धावत गेलो. ही व्यक्ती माझ्या चिरभेज परिचयासारखी असल्यासारखे मला वाटले. मी त्या अवधूतांच्या दिव्य चरणांवर डोके ठेवून नतमस्तक झालो. ते दिव्य चरण मी हृदयात स्थापित केले. अवधूतांनी थाळीतील अन्नात स्पर्श करून ते शुद्ध केले. परंतु ते विटके अन्न अदृश्य होऊन त्या ठिकाणी हलवा नावाचा गोड पदार्थ तयार आला. त्या थाळीतील थोडा हलवा अवधूतांनी खाल्ला आणि उरलेला मला प्रसाद म्हणून दिला. तो मी अत्यंत आनंदाने खाऊन तृप्तीची ढेकर दिली. त्या प्रसादाच्या सेवनाने माझ्यात नवीन शक्तीचा संचार झाल्यासारखे वाटले. अवधूतांनी नंतर मला एक पहार दिली आणि ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितले. बराच मोठा खड्डा झाला. त्यात 2 पुत्रांचे अस्थिपंजर देह दिसले. अवधूतांनी त्या खड्ड्यात तांदळाची पेस्ट टाकण्यास सांगितली. त्यांच्या आदेशानुसार मी त्यात पेस्ट टाकून तो खड्डा बुजवून टाकला. त्यावर ते अवधूत म्हणाले, तुझी पिशाच्या बाधेपासून मुक्तता झाली आणि तुझ्या घराची आता स्थलशुद्धी झाली. आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील. पादगायीप्रमाणे महिमा असलेल्या पिठकापूरहून तुला बोलावणे आले. तू तत्काळ प्रवासाची तयारी कर. बाकी व्यवस्था मी पाहीन. आपण पिठिकापुरम येथे भेटू. अवधूतांच्या आदेशानुसार मी पिठिकापुरमला जाण्यास निघालो. घरी कोणाला सांगितले नाही. अगदी अंगावरील एका कपड्यानिशी निघालो. थोडे अंतर जाताच सायंकाळ झाली. एका आमराईत मी प्रवेश केला. तेथील यजमान नरसिंहप्पा यांनी माझे यथोचित स्वागत केले. खाण्यासाठी आंबे आणि इतर गोड फळे दिली. ती खाल्ल्याने माझी भूक शांत झाली. त्या आमराईच्या यजमानाच्या विनंतीनुसार मी रात्री तेथेच मुक्काम केला. सकाळी स्नान संध्यादी आटपून पुढे जाण्यास निघालो. तेव्हा नरसिंहप्पाने मला आंबे एका वस्त्रात बांधून दिले. अवधूताने सांगितल्याप्रमाणे माझी खाण्याची व राहण्याची उत्तम सोय झाली होती. त्या अवधूताच्या लीलेचे मोठे आश्चर्य वाटत होते. त्यानंतर तो नरसिंहप्पा मला म्हणाला, कालपासून माझ्या स्वप्नात एक अवधूत येत आहे. तो अवधूत मला म्हणाला, तुझ्याकडे उद्या एक सद्ब्राह्मण येईल. त्याचे उत्तम प्रकारे स्वागत करून जाताना त्याला वस्त्रदान आणि दक्षिणा सुद्धा दे. मार्गात खाण्यासाठी त्याला तुझ्या शेतातील आंबे दे. मला पडलेले स्वप्न आज खरे झाले. तुमची सेवा करण्याची संधी मला भाग्याने मिळाली व तुमचे दर्शन झाले. मी धन्य झालो. या घडलेल्या घटनेवरून मला असे नक्की वाटते की ते अवधूत साधीसुधी व्यक्ती नसून तो कोणीतरी दिव्य महापुरुष असावा. मी पुढच्या प्रवासास निघालो. नवीन वस्त्र धारण करून वेदस्मरण करीत चालत असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला. त्या विद्युत प्रवाहाने मला एक अनामिक सुखाची अनुभूती होत होती. माझ्यासोबत एक वेद पारंगत महापंडित चालत असल्याचा मला भास झाला. तो वेदातील सावित्री मंत्राचा उच्चार करीत होता. मी सुद्धा त्यांच्याबरोबर वेद म्हणत होतो. एवढ्यात तो म्हणाला, सावित्री वर्णन मुख्य मंत्र आहे. त्रेतायुगापासून भारद्वाज ऋषींनी सावित्री काठात शयन केले. ते सुद्धा पिठिकापुरम येथेच घडले. कधीतरी केलेले विधान आज सत्य होऊन पिठिकापुरम येथे श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाद वल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत. वेद हे अपरुषीय ईश्वर निर्मित आहेत. वेद पठणाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे, परंतु वेदाध्ययन सर्व वर्णाच्या लोकांना करता येते.
ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत, परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत. तुला पिठिकापुरमहून बोलावणे आले आहे, तू किती भाग्यवान आहेस. तेव्हा मी म्हणालो, अहो महाराज, श्रीपादसी वल्लभ कोण आहेत, त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय. अरे बाबा, श्रीपादांचे दर्शन सर्व पापांचे शालन करणारे असते. ते साक्षात दत्तात्रय प्रभू आहेत. त्यांची जन्मभूमी पिठिकापुरम क्षेत्र आहे. पूर्वयुगात ज्या ज्यावेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी परमेश्वराने पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे हरण केले. त्या काळी विष्णुदत्त आणि सुशीला हे पुण्यवान दंपती राहत होते. सुशीला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातिव्रत्याने आणि साधना सामर्थ्याने ती सती अनुसया समान होती. विष्णुदत्त एक अत्यंत विद्वान आचार संपन्न सच्चिर ब्राह्मण होता. त्याने आपल्या साधनेने आणि विद्वत्तेने अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केले होते. या उभय दाम्पत्याने सती अनुसया आणि अत्रिमुनीबरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती. ही स्थिती निराकार असून नेत्रांना अगोचर असते. त्याचे वर्णन शब्दाने करता येत नाही. या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो. विष्णुदत्त आणि सुशीला पुढील जन्मात सुमती राणी आणि अप्पलबाई शर्मा या रूपात जन्माला आले. त्यांनी केलेल्या तपाचे फल स्वरूप त्यांना श्रीपादोलक रूपाने एका दिव्य पुत्राचा लाभ झाला. अपळराज हे भारद्वाज गोत्राचे अपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते. पूर्वयुगात लाभांध्र नावाचे एक वैश्यमुनी होते. ते श्री मातेच्या वास्तविक अनेका अवतारात तिचा पती भास्कराचार्युलू होते. श्रीपादसी वल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते. तू पिठिकापुरमला त्या महान दोषांचे दर्शन घेऊ शकशील. तुझे उत्तम आराध्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्वजन्मात पिठिकापुरम येथील व्यंकटराय श्रेष्ठी आणि त्यांचे वडील सुबरामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता. परम पवित्र अशा सुबरामय्या श्रेष्ठीच्या घरी सेवा करण्याने आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याचे फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता. पिठिकापुरम मधील व्यंकटराय श्रेष्ठी नरसिंहवर्मा हे दोघे श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झाला होता. कर्मबंधन हे सर्व बंधनात अत्यंत क्लिष्ट बंधन आहे. यज्ञ करताना चुकून जरी पवमान घट फुटला तर यज्ञ करणारा ब्राह्मण शीर फुटून तत्काळ मृत्युमुखी पडतो असे शास्त्रवचन आहे. परंतु सध्याच्या काळात पवमान घट फुटला तरी यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणास काही होत नाही, याचे कारण काय, असा प्रश्न श्रीपाद प्रभूंनी शिष्याने विचारला. तसेच वेदशास्त्रात सांगितलेल्या यज्ञ फलस्वरूप शुभ घटना घडतात, परंतु अशुभ घटना मात्र घडत नाहीत, याचे कारण काय. श्रीपाद प्रभू म्हणाले, पुत्रा, सध्याच्या काळात यज्ञ संपन्न करताना विद्युत पदार्थ तितके प्राणघातक नसतात. यज्ञ करणारे पुरोहित उत्तम साधक असावे लागतात. त्यांच्याजवळ अग्नी भरपूर प्रमाणात असावा लागतो. त्या अग्नीने कमान घटातील विद्युत जळू शकते. महायोगी असणाऱ्या पुरोहिताने शास्त्र विधिपूर्वक यज्ञ केल्यास त्याचे चांगले फळ मिळून विश्वाचे कल्याण होते. परंतु असे न घडल्यास यज्ञाची प्रक्रिया घडते, पण वेदशास्त्रोक्त फळ मात्र मिळत नाही. यज्ञादी कर्मात देण्यात येणारी दक्षिणा रुपये 16, 116, 1116 अशा संख्येतच दिली जाते. यात सुद्धा रहस्य दडलेले आहे. गोत्र हे पितृ संबंधित असते. हे सृष्टीच्या अंतापर्यंत बदलत नाही. धर्म हा 7 पुरुषांमध्ये फिरत असतो. सपिंड हे मातेशी संबंधित असते. विवाह योग्य मुलगा आणि धन ही 2 उत्तम कर्माची फळे आहेत. स्त्री ही अग्निरूप असते. ती प्रकृतीत आवश्यकच असते. श्रीपादसी वल्लभ अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते. ते आदि शंकराचार्याप्रमाणे पक्षपात रहित होते. गुणभेद नसणाऱ्या श्रीपादांना कुळभेद मुळीच नव्हता. आदि शंकराचार्यांनी आपली हेमविद्या सत्वगुणी ब्राह्मणाला न देता रजोगुणी असलेल्या गौड कुलातील लोकांना दिली. शंकराचार्यांना वाटले, हेमविद्या जर ब्राह्मणाला दिली तर ते धनांच्या मोहाने त्याच्या इष्टधर्माचे पालन करणार नाही. शंकराचार्याप्रमाणे श्रीपाद प्रभूंनी जाती, वर्ण, मत यांचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या योग्यतेचा अनुग्रह दिला. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते मन आणि बुद्धी, अहंकार याच्या प्रकृती जड आहे. 1 हे चित्र प्रकृतीचे प्रतीक आहे. 2 पासून 10 पर्यंत असलेल्या 8 संख्या जड प्रकृतीच्या द्योतक आहेत. 0 हे ब्रह्मतत्वाचे दिग्दर्शक आहे. 9 या संख्येत पूर्ण पृथ्वीच्या कार्यकलापाचे रहस्य दडलेले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हसून म्हणत, 2 चौपाती देवलक्षी आणि 2 पोळ्यासाठी भिक्षा मागत असत. हे 2, 4, 9, 8 या संख्येचे प्रतीक आहे. स्वामींच्या बोलण्यात नाना अर्थ दिसून येत. सृष्टीतील सर्व द्वंद्वाचे 2 हे प्रतीक आहे. देहाचे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकरण अशी 4 प्रतीके आहेत. ब्रह्मतत्व हे कधीच बदलत नाही. ते 9 या संख्येचे द्योतक आहे. महामाया 8 या संख्येने दर्शवली जाते. श्रीपाद वल्लभ अर्धनारी नटेश्वर आहे. श्रीपाद वल्लभांचे विराट रूप. मी ब्रह्मशिला नगरातील पेलुकुंडा गावाचा रहिवासी आहे. माझे नाव गणपती शास्त्री असून मी वेदाध्ययन करण्यासाठी वायासपूर काकीनाडा गावात आलो. गुरुंची सेवा करीत मी वेदाध्ययन करीत असे. माझ्या गुरुदेवांच्या घराजवळ त्यांची शेती होती. गायी वसले होती. मी गायी वसांना चरण्यासाठी रानात घेऊन जात असे. तसेच त्यांचे दूध काढून त्यांचे वाटप करण्याचे काम सुद्धा आनंदात करीत असे. एके दिवशी मी गायीला घेऊन गेलो असताना मला 10 वर्षाचा एक अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो आमच्या शेतात आला. त्याच्या गळ्यातील जाणीव पाहून तो ब्राह्मणच असावा असा दृढ विश्वास वाटला. मी त्याला विचारले, तुझ्या गळ्यात जाणवे दिसते, तू कोण आहेस? त्यावर तो बालक म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच सामावलेली आहेत.
सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणाची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजलं हे काही चूक नाही, परंतु तेच काही सर्व सत्य नाही. माझ्यातील क्षत्रियांची लक्षणे पाहून मला कोणी क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून कोणी मला शूद्र समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते पूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी अयोग्य नाही, परंतु तेही संपूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या पलीकडे आहे, अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु त्यांचा आधारभूत सिद्ध आहे. मी परम सत्य आहे, ते अवधूतांना ज्ञात आहे. माझा धर्म हा परम धर्म आहे, तो सर्व धर्मांच्या अतीत आहे आणि त्याचा आधार सुद्धा आहे. हेच माझे परमप्रिय तत्व आहे. सृष्टीतील जीवात असणाऱ्या प्रेम तत्वापेक्षा हे सुमधुर आहे, एवढेच नाही तर ते सर्वांचा आधार आहे. तू आणि मी पुरुष असतो तरी स्त्रियांप्रमाणे वर्तन करतो, स्त्री असली तरी ती पुरुषाप्रमाणे वर्तन करते. अर्धनारी नटेश्वर या दोन रूपांनी एकत्र असलेला मी मन वाचे अगोचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेला मला खूप कसा ओळखते. त्या गुराख्याने असे सांगताच माझ्या अंगात तापले भरले. माझ्या मनस्थितीची कल्पना होती. दिव्य गुराखी म्हणाला, आताच मी शनिदेवांशी बोललो. मी या गणपती शास्त्री चित्र विचित्र बंधनाने बांधून त्यास त्रास दिला. त्यावेळी तो मला बंधनातून मुक्त करण्यासाठी लढवू लागला. त्यावर मी म्हणालो, मी याचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण केले. तू अशा बंधनात पडू नकोस. ते ऐकून माझ्या अंगात तापले भरले. माझ्या पत्नीने त्या काळात माझी दयनीय स्थिती दाखवली होती. मी काही बोलण्याच्या स्थितीत नसताना तो गुराखी एका गायीजवळ जाऊन म्हणाला, हे गायत्री, मला खूप भूक लागली आहे, दूध देशील का? त्या गोमातेने होकाराची मान हलवली आणि तिच्या स्तनातून उष्ण दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्या गुराखाने पोटभर दूध पिले. आश्चर्याची गोष्ट अशी की ती गाय वांद होती, तरी तिने त्या गुराखाने दूध दिले. तो गुराखी तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला. मी त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिले. त्या गुराख्याबरोबर एक 10 वर्षाची शेतकऱ्याची कन्या होती. दिसायला दोघे सुंदर होते. त्याचे विनोदी संभाषण सारखे ऐकायचे वाटे. त्यांचे बोलताना होणारे हावभाव नयनरम्य होते. तेवढ्यात व्यंकटप्पा श्रेष्ठी त्यांच्या घोडाकडून उतरले. त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. तो सिपासीवर बसायचे मला नंतर समजले. माझ्या गुरुदेवांना ही भूमी व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी दान दिली होती. या भूमीस लागूनच त्यांचे एक विस्तीर्ण शेत होते. त्या शेताची पाहणी करण्यास श्रेष्ठी पिटिकावरून वायसूर या ग्रामात येत असत. श्रेष्ठीने त्या गुराख्याबरोबर असलेल्या शेतकऱ्याच्या कन्यास पाहून आश्चर्य वाटले. त्या गुराख्याने त्याच्याबरोबर असलेल्या कन्याने श्रीपादांना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्हाला सगळे आश्चर्य का वाटले? आजोबा म्हणाले, त्या दोघांकडे बघ, किती नयन मनोहरी दृश्य आहे. बघणारा आणि जे बघायचे ते दृश्य दोन्ही एकच आहेत. यातील वेदांत विषय मला कळत नाही. तेव्हा श्रीपाद म्हणाले, यात वेदांत काय आहे? श्रीहरी सुद्धा अपरिमाणित निर्गुण निराकार असून सुद्धा आपल्या मायागतीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नवरसाने भरलेली आहे. आश्चर्यपणे दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे. ज्या ठिकाणी द्वैत दिसते तिथे वास्तविकता अद्वैत असते. तर द्वैत खरे की अद्वैत खरे ते विचार करून सांगावेच हवे. त्या गुराख्याला आणि शेतकऱ्यांच्या मुलीला ही सर्व श्रीपाद प्रभूंची माया तर नसेल ना अशी शंका आली. श्रेष्ठींच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करून श्रीपाद म्हणाले, आजोबा, शंका कशाची येते आहे? जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी माझ्या पावलांचे आवाज प्रत्येक साधकाला नेहमी ऐकू येतील. अनघा देवी बरोबर असलेले दत्तस्वरूप अर्धनारी नटेश्वर रूपात आहे, परंतु ते आपणास दिसत नाही. तेच तुम्हाला सिपासीवर समक्ष दिसतात. मी सुमती मातेचा प्रथम पुत्र आहे. मी माझ्या मातेला निक्षून सांगितले होते की माझा विवाह करू नका. तसा प्रयत्न केल्यास मी घर सोडून जाईन. श्रेष्ठी राजऋषी असल्याने त्यांनी मला निष्कलंक भक्तिवशात बांधून ठेवले आहे. म्हणून मी अनघा समेत असलेल्या अनघ स्वरूपात तुम्हाला दर्शन देत आहे. श्रीपादांच्या सानिध्यात कारणाशिवाय कोणतेच कार्य होत नाही. सृष्टीचे नियम चित्र विचित्र आहेत. कर्म आणि कर्मांची फळे यांची संभावना देश काल परत्वर ठरत असते. सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने, माझ्या लीलेने, माझ्या महिमाने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक भाग आहे. श्रीपाद प्रभू आमच्याबरोबर असे बोलत असताना त्यांची कांती आमच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या शेतकऱ्याच्या मुलीची आणि गुराखी मुलाची कांती दैदीप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. वसंत ऋतू नसतानाही कोकिळा आंब्याच्या झाडावर बसून मधुर स्वराने गाऊ लागली. त्या झाडाला एकच फळ लागले होते. ते फळ श्रीपाद प्रभूंनी तोडले. ते कच्च्या फळे स्वामींच्या हस्तस्पर्शाने रचकात विकून मधुर रजोळीत झाले. ज्याप्रमाणे एक माता आपल्या शिशूस मोठ्या प्रेमभराने गोड पदार्थ भरविते, जेवणातील प्रत्येक पदार्थ शिशूने खावा म्हणून त्याच गाडे म्हणून गोष्टी सांगून भरविते, तितक्याच प्रेमाने श्रीपाद प्रभूंनी तो गोड आंबा श्रेष्ठींना खाऊ घातला.
टाकला. स्वामींच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद स्वामींचे आपल्या भक्तावरील प्रेम सहस्र मातांच्या प्रेमापेक्षा श्रेष्ठ होते. त्यांच्या दिव्य नेत्रातून कारुण्य प्रेम यांचा वर्षाव होत असताना तो साक्षात स्त्री शक्ती स्वरूपिणी अशा अनघा मातेसारखे वाटत होते. श्रीपाद प्रभूंनी तोडलेला आंबा त्यांच्यासमोर एक अज्ञाधारकी सेवकासारखा दिसत होता. श्रीपादाच्या उजवीतून थोडा वर उडाला, त्यावेळी त्याची दिव्य कांतीच वर उडाल्याप्रमाणे भासत होती. यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, मी अगोदर असते की झाड अगोदर येते असा निष्कारण वितंडवाद करीत लोक बसतात. या दोघांच्याही अगोदर एक शक्ती असते, ती म्हणजे ईश्वर. त्याच्या संकल्पानुसार बी पासून झाड किंवा झाडापासून बी निर्माण होते. त्याच्या अमोघ अशा संकल्पाची कल्पना कोणीच करू शकत नाही. मालिन्याने उदासीन झालेल्या जीवास परमात्मा आपल्याकडे बोलावित असतो. मालिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो. परमात्म्यात विलीन झालेला जीवात्मा सुपीक जमिनीत पेरलेल्या बी प्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टी चक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव कारण देह घेऊन पुनर्जन्म घेतात व दैवी कार्य संपन्न करतात. हे कार्य झाल्यावर ते पुनरुपी परमात्मा स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून देह प्राप्त करून दैवी कार्य संपन्न करतात. परंतु त्यांच्या स्थितीत बदल होत नाही. द्वैत, विशिष्ट, अद्वैत किंवा अद्वैत स्थिती मानणाऱ्या लोकांची एखादी मनोकामना पूर्ण होते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना द्वैत श्रेष्ठ का विशिष्ट, अद्वैत श्रेष्ठ का अद्वैत श्रेष्ठ असा संभ्रम पडतो. सृष्टी, स्थिती आणि लय या क्रिया प्रतिक्षणी घडतच असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघे आपापल्या कल्पांतात अव्यक्त स्वरूपात असतात. ते परमेश्वराच्या महासंकल्पास अनुसरून व्यक्त साकार रूपात येऊन नवीन स्वरूपात निर्माण केलेल्या ब्रह्मांडात सृष्टीची उत्पत्ती करतात. जीवांना आपापल्या संस्काराने योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो. या कार्यात त्यांना दैवी शक्तींची मदत होत असते. या दैवी शक्तीने विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्ती सुद्धा असतात. यवन लोक सगुण रूपात असलेल्या निराकार देवाला अल्लाह असे संबोधतात, तर ईसाई लोक त्याला येशू असे म्हणतात. संबोधन कोणत्याही नावाने केले तरी सर्वांमध्ये एकच आदरणीय, प्रेमळ, करुणायुक्त असे दिव्य चैतन्य प्रवाहित होत असते. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारे मूळ तत्व मीच आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षांना अनुसरून त्या मार्गाने त्या स्थितीला अनुसरून चालवणारा मीच आहे. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य की अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवदेवतांच्या स्वरूपात अंतर्हित ज्वलाने प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळे त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या सर्व उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांना बोध करणारा मीच आहे. कलिपुरुष अंतर्धान पावल्यानंतर सर्व मतातील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझे स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने किंवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील. त्यांच्याशी प्रेमळपणाने संवाद साधणारा मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम सत्य, नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे. मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे. नास्तिकांना देव नाही असे सांगणारा मीच आहे. अस्तिकांना देव आहे याची साक्ष मीच दिसतो. मीच गुरुस्वरूप माझेच आहे. समस्त गुरुस्वरूप माझेच आहे. सत्यलोक, सत्यनाम, गोलोक, महाशून्यातील समस्त साधना स्थिती स्वयंप्रकाशित प्रकाशमान असा मीच आहे. जो साधक माझी निर्मल भाव भक्तीने आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावने शरण येतो, त्याचा योगक्षम मी नेहमीच चालवतो. मी श्रीपाद आहे, मी श्रीवल्लभ आहे. आजोबा तेव्हाचा अतिप्राचीन असा योगी अनुसूयानंदन आज श्रीपाद श्रीवल्लभ आहे. भारद्वाज मुनीने दिलेल्या वचनानुसार मी पीठिका म्हणून या क्षत्रिय अवतार घेतला आहे. श्री व्यंकटप्राय श्रेष्ठी यांच्या नेत्रातून आनंद अश्रूचा पूर ओसंडून वाहू लागला. त्यांनी श्रीपाद प्रभूंना गाढ आलिंगन दिले. त्यांना झालेल्या आत्मानुभूतीचे वर्णन शब्दाखित करणे केवळ अशक्य होते. थोड्या वेळ थांबल्यावर ते सहस्थितीत आल्याने श्रीपादांना म्हणाले, अरे बाळा श्रीपादा, आमच्या वंशावर तुझी अशीच सदैव कृपा असू दे. आमच्या सर्व गोत्रजांवर तुझा अनुग्रह असू दे. आमच्या आर्य वैश्य कुळावर तुझी छत्रछाया सर्वदा असू दे. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, तथास्तु. ब्राह्मणाला 1 वर मागण्याचा अधिकार आहे, क्षत्रियांना 2 वर मागण्याचा, वैश्यांना 3 वर मागण्याचा, तर शूद्रांना 4 वर मागण्याचा अधिकार आहे. 33 कोटी देवांच्या साक्षीने मी वरदान करीत आहे. बापनाचोरीच्या घरात ज्या ठिकाणी माझा जन्म झाला त्या स्थानी श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान उभारले जाईल. हे महासंस्थान तुमच्या घरापासून 33 पावलांच्या अंतरावर असेल. तसेच ती बापनाचोरीचे असे नरसिंहराव वर्मा यांच्या घरापासून सुद्धा 33 पावलांच्या अंतरावर असेल. तुमच्या वंशातील 33व्या पिढीतील व्यक्तीस निमित्त पात्र करून माझ्या संस्थानाची निर्मिती करून सर्व व्यवस्था मीच पाहणार आहे. तुमच्या वंशातील मार्कंडेय नावाच्या महापुरुषास यासंबंधी मी आदेश देणार आहे. तो असा, त्यांनी गुरुवारी मध्याकाळी कोणत्याही एका रूपात येऊन मला नैवेद्यासाठी केलेल्या पदार्थाचा थोडा भाग स्वीकारावा. यामुळे मार्कंडेय गोत्रात जन्मलेल्या सर्वांवर माझा सदोदित अभयस्थ राहील. त्यांची सदैव उन्नती होत राहील. तू इच्छिल्याप्रमाणे आर्यवंशीय सर्वदा माझी कृपादृष्टी राहील. आर्यवंशीयांना राज्याधिकार मिळतील. भविष्यात आर्यवंशी भारताचा राजा होईल आणि विधिलिखितानुसार तो पीठिकापुरला येईल. त्याला माझा अनुग्रह प्राप्त होईल. नेपाळ राज्यातून असंख्य भक्तगण पीठिकापुरला माझ्या दर्शनासाठी येतील. हे माझे वक्तव्य काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे आहे.
सृष्टीतील कोणत्याही प्राणी त्याला असत्य ठरवू शकणार नाही. आजोबा, कालांतराने माझ्या या जन्मभूमीवर बरीच परिवर्तने घडतील. या स्थानाच्या नूतनीकरणात भूमीतून मृण्मयी पात्र मिळेल. पीठिकापूर्व या क्षेत्री निर्माण होणाऱ्या महासंस्थानाच्या देवकार्याला धनसेवा करण्याचे भाग्य केवळ पूर्वसुकृतनास लाभते. आर्यवंश कुलातील एखाद्या भाग्यवान व्यक्तीला धनसेवा करण्याचे महाभाग्य लाभणार आहे. त्याच्याकडून हे देवकार्य घडून येणार आहे. अविश्वासू अहंकारी लोक प्रत्येक वेळी तुला मदत मागून तुला महत्व देतील. माझे चरित्र पारायण करणाऱ्यांना अविष्य सिद्धी प्राप्त होतील. पीठिकापूर्व क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करेन. पीठिकापूर्व क्षेत्री माझ्या चित्रा जन्म नक्षत्रात जो श्रद्धेने माझी अर्चना करेल त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करेन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्याचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे. भूत प्रेत पिशाचादी अदृश्य शक्तीपासून झालेल्या व्यथा मी दूर करेन. श्रावण शुद्ध पौर्णिमेस माझी बहीण वासवी कनिका हिने मला राखी बांधली. तो पुण्य दिवस आहे. या दिवशी पीठिकापूर्व क्षेत्रात माझ्या सानिध्यात जो साधक येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल. या सर्वांना मी स्वतः प्रमाण आहे. माझ्या लीला स्वयंप्रमाण आहेत. सूर्याने सूर्याची साक्ष कशी द्यावी. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्याने सारे जण अत्यंत भारावून गेले. त्यांच्या लीलांचे वर्णन करणे महाकठीण आहे. दुसऱ्या दिवशी मी वल्लभेश्वर शर्मा दंपती सुवर्णा शास्त्री लिंगणा शास्त्री श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरगुड्याला निघालो. श्रीपादांनी आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि सुहास्य वदनाने ते म्हणाले, आहा, काही चर्चा रंगली. श्रीपाद शिवलाभ संसाराचे वर्णन करण्यात खूप वेळ गेला. मल्हाद यांचे ऋण, व्यंकटबाई श्रेष्ठी यांचे ऋण, श्रेष्ठी यांचे ऋण तसेच वत्सव यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही असे सांगून स्वामींनी मौन मुद्रा धारण केली. श्रीपाद शिवलमांचा जय जयकार असो. श्रीपाद राज्यम शरण प्रपद्ये. अध्याय 20. श्रीपादांचे दिव्य मंगल स्वरूप. मी सकाळी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरगुडीला गेलो. श्रीपादांच्या दिव्य शरीरातून तेजोमय किरण बाहेर पडत असल्याचे मला दिसले. त्यांच्या पाणीदार क्षेत्रात शांती, करुणा, प्रेम, ज्ञान, ज्योती स्वरूपात ओसरत होते. त्यांच्या सहवासात असणाऱ्या भक्तांना शांती, करुणा, प्रेम, ज्ञान यांचा काही प्रयास न करता प्राप्ती होत असे. या लोकात ते एकमेव प्रभू स्वरूप होते. निराकार तत्व साकार होऊन सगुण रूपाने मानवाकार घेऊन डोळ्यासमोर दिसल्याने मी आनंदाने भावविभोर झालो. श्रीपादांच्या अनुग्रहामुळे त्यांच्याजवळ येऊन नमस्कार करण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या मुखाकडे पाहताच एक अलौकिक शांती, वात्सल्य, प्रेम माझ्या अंतर्गात व्यापून माझ्या मन, शरीर आणि हृदयास अवर्णनीय आनंदाची अनुभूती झाली. मी श्रीपादांच्या चरणांना अत्यंत श्रद्धाभाने स्पर्श केला. माझे शरीर त्या स्पर्शाने हलके हलके वाटू लागले. माझ्या डोळ्यातून तेज बाहेर आल्यासारखे वाटले. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयवातून काळे तेज बाहेर येत होते. त्या तेजाने माणसाचा आकार धारण केला. तो आकार माझ्यासारखाच होता. श्रीपादांनी मंद हास्य करीत मला प्रश्न केला, तुझ्यासारखा आकार असलेला तो कोण आहे ते कळले का? मी म्हणालो, स्वामी, तो आकार मी पाहिला, तो माझ्यासारखाच वाटला, परंतु माझ्या शरीरातून बाहेर कसा आला ते कळले नाही. ती आकृती कोणाची होती तेही कळले नाही. त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, ते तुझे पाप शरीर होते. तो तुझ्यातील पापरूपी पुरुष होता. आता तुझ्या शरीरात राहिला पुण्य पुरुषच आहे. प्रत्येक मानवाच्या देहात एक पापपुरुष आणि एक पुण्यपुरुष असतो. या जोडीचे विभाजन होऊन पापपुरुष जेव्हा निघून जातो तेव्हा तीच मुक्तीची अवस्था असते. ब्राह्मण कुलात जन्म घेतल्यावर निष्ठावंत होऊन पापशरीराचे दहन करून उरलेल्या पुण्य शरीराचा आपल्या उत्तम कर्माने उद्धार करावा. ब्राह्मणांनी आपल्या यजमानांकडून वेदशास्त्रातील विहित कर्म करून घेताना आपल्या उपजीविकेपुरते धन घ्यावे. अशा प्रकारे न केल्यास ब्राह्मणास यजमानाच्या पापांचे वाटेकरी व्हावे लागते. त्या पापांना ब्राह्मणांनी आपल्या तमोगुण रूपी अग्नीत दहन करावे. अशा प्रकारे जीवन जगणारा ब्राह्मत्वास प्राप्त होतो. अन्यथा जातीने केवळ ब्राह्मण असतो, ब्रह्मज्ञानी ब्राह्मण नव्हे. आमचे आजोबा बापनाशर्वी वडील अप्पलराज शर्मा हे दोघे सद्ब्राह्मण होते. माझी आजी आणि माता सुमती महाराणी या दोघी परम पवित्र स्त्रिया होत्या. त्यांचे केवळ स्मरण केल्यानेच लक्ष पापे नाहीशी होतात. असे बोलणे झाल्यास श्रीपाद प्रभूंनी क्षणभर मौन धारण केले. नंतर आपल्या उजव्या हाताच्या बोटाने भूमी स्पर्श केला. त्यावेळी त्यांच्या डाव्या बाजूने प्रकाशाचा एक झोत निघाला आणि यज्ञासाठी लागणारी साधन सामग्री प्रकट झाली. काही मधुर फळे, सुवासिक फुले, थोडे सोने, चांदी आणि नवरत्नांचा हार तसेच दिव्य अग्नी प्रकट झाला. माझ्या शरीरातून निघालेला पापपुरुष भयाने कंपित होऊन आक्रोश करू लागला. श्रीपाद प्रभूंनी त्या पापपुरुषाला नेत्रांनी अग्नीत भस्म होण्याची आज्ञा दिली. त्यानुसार तो अग्नीत पडून भस्मसात झाला. माझ्या शरीरात अग्नीचा भडका उडाला. स्वामी, मला वाचवा अशी विनंती केली. प्रभूंच्या नेत्रातून एक दिव्य तरंग निघून मला स्पर्शून गेला. माझे शरीर त्या तरंगाने शीतल झाले. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यासारखे वाटले. माझ्या नाडीचे स्पंदन थांबले. हृदयाचे ठोके थांबल्याप्रमाणे वाटले आणि मी समाधी अवस्थेत गेलो. मध्यान काळ झाला होता. त्या दिवशी गुरुवार होता. श्रीपाद स्वामी स्नान आटून भक्तांच्या मेळाव्यात येऊन बसले. भक्तजनाने समर्पित केलेल्या भिक्षान्नाला श्रीपादाने आपल्या दिव्य हस्ताने स्पर्श केला. कमंडलूच्या जलाने नमलेल्या भक्तांवर प्रोक्षण केले. भिक्षेतील थोडे अन्न काकबळीसाठी काढून ठेवले. अत्यंत मधुर अशा आवाजात स्वामींनी मला नावाने हाक मारली.
आणि सगळ्यांना भोजनाची अनुज्ञा दिली. मला त्यांच्या जवळ बोलावून घेतले. क्षणभर डोळे झाकून पुन्हा उघडून माझ्याकडे स्नेहाळ नजरेने पाहिले. त्याच वेळी त्यांच्या हातात एक चांदीचे पात्र प्रकट झाले. त्यात हलवा भरलेला होता. श्रीपाद प्रभू म्हणाले, शंकर भट्टा, माझे भक्त मला त्यांच्या भक्तिरसाने बांधून ठेवतात. मी निरपेक्ष भक्तिभावाला बुडून जातो. श्रेष्ठीच्या घरी त्यांची धर्मपत्नी माझ्यासाठी आवर्जून हलवा करीत असे. मी जेवल्यावर तिचे समाधान होईल. त्यांची नात लक्ष्मी वासवीने माझ्या हातात राखी बांधली होती. तिच्या पतीच्या पत्रिकेत अनिष्ट योग असल्याचे एका ज्योतिषाने सांगितले होते. तिने मला विनंती केली की तिच्या राखीचा स्वीकार करून तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा. मी तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देऊन फुले, बांगड्या आणि कुंकवाचा प्रसाद दिला. तिच्या आजी व्यंकट सुभभावाने प्रेमभावाने तयार केलेला हलवा तिने मला दिला. या मधुर प्रसादाच्या सेवनाने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. माझ्या प्रेमळ भक्तांनी श्रद्धाभावाने दाखवलेल्या नैवेद्याचे मी त्यांच्या घरी सूक्ष्म रूपाने जाऊन सेवन करतो. परंतु श्रेष्ठांच्या घरचा महाप्रसाद मात्र मी प्रत्यक्ष जाऊन स्वीकारतो. सर्व भक्तांनी हा प्रसाद घ्यावा असे श्रीपादाने सांगितले. या प्रसादाच्या माधुर्याचे वर्णन कोणाला करता येईल. प्रसादाचा थोडा भाग त्याने आकाशात फेकला. तो नभोमंडळात विलीन झाला. थोडा प्रसाद त्याने भूमीस अर्पण केला. तो भूमातेने स्वीकारला. तो प्रसाद सर्व भक्तांनी वाटून घेतला. कोणासही निराश करायचे नाही असा श्रीपाद प्रभूंचा स्वभाव होता. कितीही प्रसाद वाटला तरी तो कमी होत नव्हता. याच वेळी पद्मशाली कुलातील गुरुचरण नावाचा एक भक्त तेथे आला. त्याला श्रीपाद स्वामींनी चांदीच्या पात्रातील प्रसाद दिला. तो त्याने मोठ्या श्रद्धाभावाने काढला. नंतर स्वामींच्या आदेशानुसार ते चांदीचे पात्र कृष्णा नदीच्या पात्रात सोडून दिले. यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले, पद्मशाली कुलातील मार्कंडेय गोत्र असणारे लोक कालांतराने मांस भक्षण करणारे झाले. माझ्या सानिध्यात काही कारण नसलेले कार्य कधीच होत नाही. गुरुचरणा, तू कित्येक दिवसांपासून मला नैवेद्य दाखवून श्री गुरु शरणम स्वामी शरणम असे नामोच्चारण करीत पवित्र जीवन व्यतीत करीत आहेस. आज तुला श्री गुरूंच्या करकमलातून महाप्रसाद मिळाला. तुला कळलेले गुरुतत्व या शंकर भटास सांग. आम्ही माध्यांसमयी योगनिद्रेत असताना मानसंचार करतो. त्यावेळी कोणास दर्शन देत नाही. आमच्या विश्रांतीचा भंग होऊ नये. श्री गुरुचरण कलियुगातील एक महान भक्त होता. त्याला योग मार्गातील अत्युच्च स्थिती प्राप्त झाली होती. त्याला शंकर भट म्हणाले, हे महापुरुषा, गुरुतत्वाचे ज्ञान मला देऊन कृतकृत्य करावे. यावर गुरुचरण म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांडात उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्यांच्या केवळ संकल्प मात्रच होते असे श्री दत्तात्रय प्रभू निर्गुण निराकार स्वरूपातून श्रीपाद शिवदेवांच्या स्वरूपात साकार रूपाने अवतरित झाले आहेत. त्यांना साकार समजणे महाविशास्पद आहे. कारण ते साकार रूपात असले तरी निराकारच आहेत. सगुण दिसत असले तरी निर्गुणच आहेत. एका देवतेच्या रूपात दिसत असले तरी सर्व देवता त्यांच्यामध्ये सामावलेले आहेत. ते सर्व योग मार्गाचे श्रेष्ठ गुरु आहेत. सृष्टीतील अनेक महर्षींनी आपापल्या साधन वैशिष्ट्याने साक्षात्कार करून घेतलेल्या देवतांचे स्वरूप म्हणजे श्रीपादांचे दिव्य रूप होय. पूर्व काळापासून महर्षींना अनेक दिव्य शक्ती प्राप्त होतात. वशिष्ठ ऋषी हवेक्त यज्ञ करीत असत. विश्वामित्र ऋषी हवे सांगूशिवाय यज्ञ करीत. जमदग्नी ऋषी विश्वामित्र ऋषींचे अनुकरण करीत. आपले श्रीपाद प्रभू सर्व प्रकारच्या यज्ञाचे समर्थन करीत. कोणतेही कर्म करण्यास अथवा न करण्यास किंवा वेगळ्या पद्धतीने करण्यास त्या कर्माचे आणि मंत्राचे रहस्य करण्यास ते समर्थ होते. श्रीपाद प्रभू सर्व समर्थ असून सर्व कर्मांचे रहस्य करणारे असल्याने त्यांना त्या व्यक्तीच्या अष्टांगे सूक्ष्म ज्ञान होते. बापणाच्या देवळी नरसिंहमा वेंकटराय श्रेष्ठी यांना अनेक प्रकारच्या योगाचे ज्ञान होते. सर्व शक्तीमध्ये प्रेमशक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. या ठिकाणी श्रीपाद प्रभूंची वात्सल्य भक्ती प्राप्त होती. त्यांच्या प्रेमशक्तीमध्ये स्वामींना आपले इच्छित कार्य सुसंपन्न करण्याचा आग्रह ते करून घेत. श्रीपाद स्वामी सुद्धा त्यांचे कार्य मोठ्या आनंदाने सुसंपन्न करीत. श्रीपाद प्रभू प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्या मातेचे स्वरूप पाहून सहज वात्सल्याने शिशुरूपाने वर्तन करीत. त्या स्त्रिया सुद्धा स्वामींची शिशुरूपातच प्रेमभावाने आराधना करीत. हीच महामाया. योगी आणि वेदज्ञ यांनी पुन्हा पुन्हा वर्णन केलेले निर्गुण निराकार परब्रह्मस्वरूप दिव्य शिशु पाठपीठिका म्हणून या क्षेत्री आपल्या दिव्य लीलाने सर्वांची चित्त आकर्षित करीत होते. या शिशुच्या लीलांचे वर्णन करणे अत्यंत होते. दैव मार्गाने, योग मार्गाने, ज्ञान मार्गाने, वेदशास्त्राच्या अध्ययनाने, साधना साधकांना त्यांच्या मार्गाने श्रीपाद श्री वल्लभांच्याच कृपेचा लाभ होतो. यानंतर शंकर भटाच्या महान भक्त श्री गुरुचरणांना म्हणाले, महाराज, आपण श्रीपाद स्वामींचे प्रथम दर्शन कसे झाले तो कथा प्रसंगासमोर माझा उद्धार करावा. गुरुचरण म्हणाले, हे ब्राह्मणोत्तमा, तुम्ही अत्यंत धन्य आहात. तुम्हाला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे समक्ष दर्शन पूर्वजन्मीच्या सुकृतामुळे घडले. तुम्हाला प्रतिनिधी स्वामींच्या करुणा कटाक्षाचा लाभ होतो. मी देवभक्त कुटुंबात जन्मलो. लहानपणापासूनच मी आमचे कुलदैवत श्री दत्तप्रभूंची भक्ती करीत आहे. आमच्या कुटुंबात अनेक आर्थिक समस्या होत्या. मी दत्तात्रयांची अत्यंत श्रद्धेने आराधना करीत होतो, परंतु समस्या कमी होत नव्हत्या. आमच्या गावातील काही लोकांनी मला सल्ला दिला की तुझ्यावर श्री दत्तात्रयांची कृपा नाही, तू दुसऱ्या कुलदेवतेची निवड करून त्यांची आराधना कर. असे केल्याने तुझे संकटातून निवारण होईल. मी त्यांच्या मतात सहमत होऊन रात्री झोपलो. मला स्वप्नात एक भयंकर कसाई दिसला. तो प्रेमाने शेळ्यांचा सांभाळ करीत असे.
परंतु दररोज तो काही शेळ्यांचा बळी देत असे. त्याच्या हातातील कोयता पाहून मी भयभीत झालो. तो मेघाप्रमाणे गंभीर स्वरात म्हणाला, मी दत्त आहे. तू कोणत्याही देवदेवतांची आराधना केलीस तरी मी त्या स्वरूपात मीच असतो. तू आराधना करणाऱ्या देवास नामरूपाने बदललेस तरी मी बदलणार नाही. मी तुला कधीच सोडणार नाही. तू माझी छाया आहेस. माझी छाया मला सोडून कशी राहील? समस्त देवदेवतांच्या संकल्पना आणि समस्त कोटी मानव संकल्पना चालवणारा महासंकल्प मीच आहे. भगवत अवतारातील भगवत स्वरूपाला कांती देणारा असा तो ब्रह्म मीच आहे. वाघाच्या तोंडातून एखादा प्राणी सुटू शकेल, परंतु माझ्या हाती आलेला तू मला कधीही सोडून जाऊ शकणार नाहीस. दत्तभक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा सोडून द्यावा. मी सिंहासारखा आहे. सिंहाच्या पिलांना सिंहाजवळ भय नसते. ते त्यांच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात. मी या कोयत्याने तुझा वध करीन. तुझे रक्षण करणारा त्रैलोक्यात कोणी नाही. मी अत्यंत भयभीत होऊन ओरडलो आणि त्याच वेळी माझा स्वप्नभंग झाला. घरातील लोक काय झाले असे विचारू लागले. मी त्यांना स्वप्नातील वृत्तांत कथन केला. आमच्या आर्थिक समस्या दिवसेंदिवस अधिकच वाढत होत्या. कोणत्या जन्मात केलेल्या कर्माचे फलस्वरूप ही दरिद्री अवस्था आम्हाला भोगावी लागत होती हे कळत नव्हते. सकाळ होताच एक हरिदास आमच्या घरासमोर आला. त्याच्या हातात चिपळ्या होता. तो हरी नावाचे गायन करीत होता. त्याच्या डोक्यावर तांदळाचे टोपले होते. हा एक विचित्र हरिदास होता. त्याच्या टोपलीत एक औदुंबराचे रोप होते. तो दारासमोर उभा राहून तांदूळ देता का असे विचारित होता. मी घरात तांदूळ शोधत असताना एक मुठभर कण्या समोर आल्या. त्या कण्यांचा स्वीकार करून तो म्हणाला, महाराज, काल रात्री एका कसाईने गुरुचरण नावाच्या एका दत्तभक्ताची हत्या केली. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या दत्तभक्ताचे प्राण त्याच्या शरीरातून निघून या औदुंबराच्या रूपात प्रविष्ट झाले. औदुंबराच्या वृक्षाखाली श्री दत्तप्रभूंचा निवास असतो असे प्रमाण आहे. हे रोप असामान्य आहे. गोदावरीतील मंडलातील पीठिकामुळे या महान क्षेत्र आहे. तेथे श्री दत्तात्रय श्रीपाद वल्लभांच्या रूपात वास्तव्य करीत आहेत. श्रीपादांच्या आजीच्या औदुंबर वृक्षाचे ते रोप आहे. हे रोप तुमच्या घरी लावल्यास तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. त्या हरिदासाचे वक्तव्य ऐकून मी भ्रमित झालो. मी म्हणालो, गुरुचरण मीच आहे. माझी हत्या झाली नाही. मी दत्तभक्त आहे. मी स्वप्नात एक कसाई पाहिला होता. तो मला मारून टाकीन असे म्हणाला होता. औदुंबर वृक्ष भीमा. एवढ्यावर हरिदास जोराने हसला आणि म्हणाला, तू म्हणतोस ते खरे आहे का? नाही म्हण. या सृष्टीत असलेल्या अनेक मार्गाचे अधिगुरु म्हणजे दत्तच आहेत. ते भविष्यात घडणाऱ्या घटना जाणतात. त्यांच्या समोर आपण अगदी शुद्र असतो. पत्रिकेत अनिष्ट काळ जसे जरी दाखवले असते तरी गुरुदेव त्यांच्या शिष्याला घोर असा मानसिक त्रास, घोर अपमान बसण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. घोर कष्टातून बाहेर काढून त्याचा कर्मक्षय करून त्याला पुनर्जीवन देतात. तसेच अवतारी पुरुष त्यांच्या आश्रितांचे दुःख दूर करून त्यांच्या व्याधी कमी करून त्यांना पुनर्जन्म प्रदान करतात. दत्तात्रय प्रभू त्यांच्या भक्तांना प्राणशक्ती देऊन त्यांचा नित्य निवास असणाऱ्या औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अल्पबुद्धीचे साधक मात्र असे समजतात की त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीमुळे ते जिवंत आहेत. खरं तर ती प्राणशक्ती औदुंबर वृक्षातून निघून भक्ताचा शरीर व्यवहार उत्तमपणे पार पाडू शकते. भक्त मरणावस्थेत असल्यास त्या क्षणी औदुंबर वृक्षातून निघालेली प्राणशक्ती भक्ताच्या शरीरात प्रतिष्ठित होऊन भक्ताचे आयुष्य थोडे वाढते. ही प्राणशक्ती परिपूर्ण असते, कारण प्रत्येक औदुंबराच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपाने श्री दत्तात्रय प्रतिष्ठित आहेत. हरिदासाने सांगितलेला वृत्तांत आश्चर्यचकित करणारा होता. कृष्णदास नावाचा एक व्यापारी त्या मार्गाने जात होता. मी त्या औदुंबर वृक्षाला मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने वाढवित होतो. काही दिवस असेच गेले. आमचे एक दूरचे नातेवाईक रेशमी कपड्यांचा व्यापार करीत असत. ते वृद्ध झाले होते. त्यांना मूलबाळ होते. माझ्यावर त्यांचे प्रेम होते. ते आमच्या घरात वास्तव्याला आले होते. त्यांनी थोडे धन देऊन रेशमी कपड्यांचा वापर करण्यास सांगितले. ते सुद्धा आमच्या घरी असलेल्या औदुंबरच्या वृक्षास भक्तिभावाने प्रदक्षिणा करून श्री दत्तप्रभूंची आराधना करीत. आमच्या घरी कोणतीही आपत्ती अथवा संकट आले असता आम्ही औदुंबराला प्रदक्षिणा करून आमचे दुःख निवारण करण्यास सांगत असू. आमच्या याच्या दत्तप्रभूंना कळत असत. आमची संकटे दत्तकृपेने दूर होत होती. श्री दत्तप्रभूंना नवस केला असता तर औदुंबराच्या वृक्षाकडून पूर्ण होत असते. औदुंबराच्या वृक्षाची सेवा करणे दत्तभक्तांचा महत्वाचा विधी होता. घरात औदुंबराचे झाड असणे म्हणजे साक्षात दत्तात्रयच घरात असल्यासारखे होते. औदुंबराचा महिमा म्हणावा तितकाच कमी. पापकर्माचे फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म. मी माझ्या व्यापाराच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात असताना माझ्या भाग्याने पीठिकावरून क्षेत्री येऊन पोहोचलो. श्री बापनाचार्यूचे घर शोधून काढले. त्यावेळी श्रीपाद प्रभू बापनाचार्यूंबरोबर अंगणात बसले होते. त्यांच्या अंगणात एक वाट्याचे झाड होते. त्या झाडाला श्रीपाद प्रभू मोठ्या श्रद्धाभावाने प्रतिदिन पाणी घालीत होते. बापनाचार्य श्रीपादांना म्हणाले, हे काट्याचे झाड तुला एवढे प्रिय का आहे? संजीवनी वृक्षाचे रोप असते तर त्यावर प्रीती करणे योग्य झाले असते. तू त्या झाडास श्रद्धेने पाणी घातलेस अथवा न घातलेस तरी ते वाढणारच आहे. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, हे काठ्याचे झाड पूर्वीच्या जन्मी आपल्या घराण्यातील विश्वाधनी होते. स्वयं दत्तात्रय बापनाचार्यांच्या नातवाच्या रूपाने अवतरित झाले आहेत. केवढे हे आश्चर्य आहे.
परंतु विश्वावधानी आजोबा परिहासाने म्हणत केवढा हा देवद्रोह तेच या जन्मी काट्याच्या झाडाच्या रूपाने आपल्या अंगणात स्थित आहेत. मी, आई, मोठे भाऊ श्री विद्याधरी, राधा, सुरेखा, व्यंकट सुबई या श्रेष्ठींच्या घरी आणि नरसिंहवर्माच्या घरी मोठ्या प्रेमभावाने जेवण करीत असू. हे आमचे वर्तन विश्वावधानी आजोबांना मुळीच आवडत नसे. ते क्रोधाने म्हणत मल्हादी आणि मंदकोटा या दोन कुटुंबातील धर्मभ्रष्ट करणाऱ्यांना ब्राह्मण समाजातून बहिष्कृत करा. आज तेच आजोबा काट्याच्या वृक्षरूपात दिसत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्तात्रय आहेचे प्रमाण काय? असे तर्क कुतर्क करणाऱ्या विश्वावधानी आजोबा या काटेरी वृक्षाच्या रूपात जन्मले आहेत असे सांगून श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझी आई सर्व सौंदर्य स्वरूपिणी सुमती महाराणी श्रेष्ठ त्या लेख म्हणेत. एकदा त्यांनी तिला सन्मानाने जेवणास बोलावून तिची नूतन वस्त्रांनी ओटी भरली. यामुळे त्यांना आपला जन्मधन्य झाल्यासारखे वाटले. नरसिंहवर्मा आजोबांना विश्वावधानी नेहमी टोचून बोलत. त्यांनी आपल्या आजोबांची मृत्यूनंतर उत्तरक्रिया व्यवस्थितपणे न केल्यामुळे आणि त्यांचा पापोभार अति झाल्यामुळे त्यांना काटेरी वृक्षाचा जन्म मिळाला होता. त्या काटेरी झाडास पाहून व पूर्ववतन जाणून श्रीपाद प्रभूंना त्यांची दया आली. त्यांनी त्या झाडावर थोडे पाणी शिंपडून ते अंगणातून बाहेर आले. श्रीपादांचे मुग्ध रूप पाहून मला आनंदाचे भरते आले आणि नेत्रांतून आनंदाश्रू होऊ लागले. मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरण कमळावर आपले मस्तक अत्यंत नम्रभावाने टेकवले. श्रीपादाने मोठ्या प्रेमभराने मला कुरवाळले आणि म्हणाले, हे गुरुचरणा, उठ, हा काय वेडेपणा, तू पुनर्जन्म घेऊन माझ्याकडे आला आहेस. मी कापडांचा व्यापारी असल्याचे ओळखून बापणाचार्य म्हणाले, आमच्या सोनुल्यासाठी तुझ्याकडे कपडे आहेत काय? मी श्रीपादांना शोभतील असे कपडे काढून दिले. श्रीपाद प्रभू गुरुचरणास हात घेऊन गेले आणि म्हणाले, आता तुला एक गंमत दाखवितो, तू ती बघ. त्यांच्याबरोबर बापणाचार्य सुद्धा होते. श्रीपाद प्रभू सर्वांना त्या काटेरी झाडाजवळ घेऊन गेले आणि म्हणाले, हे विश्वनाथ आजोबा, तुमच्या मुलाने श्रद्धारहित श्राद्ध कर्म केल्याने आणि बापणाचार्य सारख्या महापुरुषाची अकर्ण निंदा केल्याने तुम्हाला हा काटेरी झाडाचा जन्म झाला. हा गुरुचरण तुमचा पूर्वजन्मीचा पुत्र आहे. याच्या हातून श्रद्धापूर्ण भावाने मी आपले उत्तर कर्म करून घेईन. यासाठी तुमची संमती आहे ना? हे प्रभूंचे वक्तव्य ऐकून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो. त्या काटेरी झाडास आच्छादलेला विश्वावधानीचा प्रेतात्मा या म्हणाला, यापेक्षा मोठे भाग्यातले कोणते? श्रीपादाने गुरुचरणास ते काटेरी झाड उपटून काढून त्या सांगणी देण्यास सांगितले. गुरुचरणाने श्रीपाद प्रभूंच्या सांगण्यापर्यंत काटेरी झाड उपटून त्याचे दहन केले व नंतर स्नान केले. स्नानानंतर प्रभूंनी त्यास विभूती लावण्यास सांगितले. यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, भगवान शिव जे भस्म धारण करतात ते महायोगी, महान तपस्वी, महान भक्त, महान सिद्ध पुरुष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराची दहनाची पवित्र विभूती असते. शिवप्रभूच्या तेजोमय वलयात हे महात्मे ऐक्य स्थितीत विश्राम करतात. वानर, सर्प, गाय या पशूंची न कळत आपल्या हातून हत्या झाल्यास त्यांनी त्यांची न चुकता उत्तरक्रिया करावी. त्यांचे श्रद्धापूर्वक दहन करून अन्नदान करावे. मंत्रपूर्वक करण्याचा कोणताही विधी करण्याची आवश्यकता येते नाही. आपल्या पूर्व ऋणानुबंधाने कोणत्या जीवाची न कळत हत्या झाल्यास त्याचे श्रद्धापूर्वक दहन करावे. असे केल्याने पापकर्मांचा नाश होतो आणि त्या प्राण्यांना सद्गती मिळते. पूर्व काळात गौतम नावाचे एक महर्षी होते. त्यांची पत्नी अहल्या एक महान पतिव्रता स्त्री होती. ते विश्व शांतीसाठी कोटी कमलाने यज्ञ केला होता. गौतम महर्षी आपल्या तपोबलाने घरासमोर अन्नधान्याचे पीक उगवीत असत. मानवाला आहाराशिवाय जीवन जगणे शक्य नाही. महर्षी गोधनाची सुद्धा वृद्धी करीत, तसेच गो अमृतासारख्या पदार्थाची निर्मिती करीत. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, यज्ञ केल्यास विश्वनियंता देवता आणि मानव यांच्या परस्पर सहकार्याने चालणारे जीवन निरर्थक होऊन धर्माला वाणी येते. माया निवारण्यासाठी, गोहत्याचे पातक निवारण्यासाठी गोदावरी नदी गौतम ऋषींच्या सहाय्याने अवतारी झाली होती. त्यांच्या या महान कार्यासाठी सारा जनसमुदाय त्यांचा अत्यंत ऋणी आहे. विश्वावधानी हा गौतम गोत्रातीलच होता, परंतु त्यांचा संबंध या गोत्रात जन्म घेण्यापुरताच होता. त्रेतायुगात पिठिकापुर नक्षत्रात सावित्री घटक नावाचा यज्ञ करण्यात गौतम महर्षीचा मोठा भाग होता. विश्वावधानीच्या भाग्याने त्याला पिठिकापुरम येथे जन्म मिळाला आणि अत्यंत दुर्लभ असे माझे दर्शन त्यास घडले. तो अयोग्य असला तरी माझ्या निर्व्याज प्रेम करुणेने त्यास सद्गती मिळाली. ही सद्गती श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपा प्रसादाने प्राप्त झाली. ऋणानुबंध नसले तर पुत्रा सुद्धा जवळ येत नाही. आपणास कोणी सहाय्य मागण्यास आल्यास तस आपण शक्य तेवढी मदत करावी. मदत करणे शक्य नसल्यास आपल्या मधुर वाणीने आपली असमर्थता व्यक्त करावी, परंतु निष्ठुर होऊ नये. जर तुम्ही कठोर वागल्यास सर्व भूतांमध्ये चैतन्य रूपाने वास करणारा मी सुद्धा तुमच्यावर तसेच वर्तन करेन. तुम्ही जसे लोकांशी वागाल तसेच लोक तुमच्याशी वागतील. या संपूर्ण सृष्टीतील सत्याचे एकमेव मूल कारण मी आहे. मी सर्व सत्याचे सर्वमय परम सत्य आहे. वेदात सुद्धा असे सांगितले आहे की ज्ञानाचे अंतिम सत्य ब्रह्म आहे. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकून बापणाचार्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मोठ्या प्रेमभावाने श्रीपादांनी आपल्या बाण हाताने ठेवले आणि म्हणाले, आजोबा तुम्ही सर्वदा माझ्या ध्यानातच असता. तुमचा जन्म धन्य आहे. मी नृसिंह सरस्वतीच्या अवतारात अगदी तुमच्यासारखेच रूप धारण करणार आहे. हे दिवाळ सत्य आहे. बोलताना श्रीपादाने आजोबांचा हात हातात घेतला होता. यावेळी बापणाचार्य म्हणाले, श्रीपादा, माझ्या मनात कित्येक दिवसापासून एक शंका आहे, विचारू का? त्याच वेळी श्रीपाद चिरहास्य करून म्हणाले, माझ्याकडे काय शंका आहे? मी 10 वर्षाचा बालक तुमच्या शंकेचे समाधान कसे करू शकेल? प्रयत्न करून पाहिल. यावर बापणाचार्यांनी प्रश्न विचारण्यास आरंभ केला. ते म्हणाले,
सृष्टी स्थिती आणि लय यांचे करते ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेत ना? श्रीपाद म्हणाले हो, या शंकाच नाही. त्यांच्या स्त्री शक्ती स्वरूपात सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती आहेत ना? यावर श्रीपादांनी होकाराची मान हलवली. या त्रिमूर्त आणि त्यांच्या 3 शक्तीला निर्माण करणारी आदिपराशक्ती आहे ना? श्रीपाद हो म्हणाले. यावर वाकणाचार्य म्हणाले, तर त्यांच्यासमोर तू कोण आहेस? तू नेहमी माझ्या बांधवांना सांगतोस ती वास्तवी कन्या कोण? तुम्ही दोघे भाऊ बहीण आहात, त्याला काही शास्त्रधार आहे का? श्रीपाद सर्व देवस्वरूप, सर्व देवतांचे मूळ श्रीपाद प्रभू. एकानंतर एक असे अनेक प्रश्न ऐकून श्रीपाद प्रभू मुग्धपणे हसले आणि म्हणाले, आजोबा, आता तुमच्या दृष्टीसमोर काट्याच्या झाडात सद्गती दिली. मी केलेल्या कामास काही शास्त्रप्रमाण आहे काय? यासाठी अशा प्रकारच्या चिकित्सेची गरज नाही. मी योगी असून सर्व योगक्रियात असतो, त्यामुळे कोणत्याही भूमिकेत मी समरस होतो. सृष्टी ही माझी मायाच आहे, तिला आपण सृष्टी मानतो. संपूर्ण सृष्टीत एकच भगवत चैतन्य भरून राहिले आहे. ते विविध स्थितीत आणि विविध अवस्थेमध्ये परिणामाला वशीभूत होऊन राहिले आहे. या परिणाम चक्राला कालाचा आधार आहे. कालाचे ज्ञान प्राप्त होत असल्याने परिणाम चक्र अनुभवास येते. या कालाची गणना आकाशातील सूर्य चंद्र तारे यांच्या गतिमानाने कळते. अत्रि महर्षींना त्रिकालाचे 3 अवस्थांचे ज्ञान होते. या सृष्टीतील एक महान पतिव्रता म्हणून अनुसया माता प्रसिद्ध पावली. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, मला सृष्टी स्थिती आणि लय तसेच स्थूल सूक्ष्म कारण अशा 3 देहाबद्दल आणि भूत भविष्य वर्तमान कालाबद्दल एकाच कालात अनुभव येतो. यामुळे माझे नित्य वर्तमानच असते. घडून गेलेले, घडत असलेले आणि पुढे घडणारे हे सर्व मी एकाच काळात अनुभवतो. अशा स्थितीत त्रिमूर्ती त्रिशक्ती माझ्यात असणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. त्रिमूर्ती त्रिशक्ती सृष्टीच्या उपोपतीच्या आदिपराशक्तीच्या रूपाने होत्या, ही गोष्ट खरीच आहे. मी आणि आदिपराशक्ती दोघे अभिन्न स्वरूप आहोत. यातील एक सूक्ष्म अंश असल्याने समस्त सृष्टीतील मातृगर्भात एक महासंकल्प आदिपराशक्ती रूपाने विलसत असतो. तेच ब्रह्मयोनी स्वरूप आहे. त्यातूनच त्रिमूर्ती त्रिशक्तींचा आविर्भाव झाला. त्या आदिपराशक्तीस निर्माण करण्याचा संकल्प असो किंवा सृष्टी सृष्टीचा संकल्प असो, तो कसा संभव आहे याची प्रबोधन शक्ती मीच आहे. यामुळे महासंकल्प स्वरूप मीच आहे. त्या महासंकल्प सिद्धीसाठीच आदिपराशक्तीचा आविर्भाव झाला. तसेच ती शक्तीचा आविर्भाव झाला तो महासंकल्प म्हणून गुरु स्वरूप आहे. हा अत्यंत रहस्यपूर्ण विषय आहे. या महान संकल्प स्वरूपात संकल्प मिळतात तो तत्काळ सिद्ध होतो. संकल्प होणे आणि सिद्धी पावणे हे दोन्ही एकाच वेळी घडत असते. सर्व शक्तींना एकत्र धरून ठेवणारी मूळ शक्ती मीच आहे. सृष्टीतील माता शिशु संबंध, पिता पुत्र संबंध, पती पत्नी संबंध, भाऊ बहीण संबंध हे अनिवार्य संबंध आहेत. या पवित्र संबंधांना आदर्श स्वरूप म्हणून देवी देवता पृथ्वीवर अवतरित होतात. जीव म्हणजे मायेची शक्ती. मी मायेच्या अतीत असलेली महाशक्ती आहे. मायाशक्ती असो अथवा महाशक्ती असो, ती योगशक्तीमुळेच फलरूप असते. जी महाशक्ती स्त्री स्वरूपात वास्तविक कन्या म्हणून ओळखली जाते, तीच महाशक्ती पुरुष स्वरूपात शिवशिवलवांच्या रूपात अवतरली आहे. या दोन्ही शक्तींचा आविर्भाव सुद्धा महासंकल्पाला अनुसरूनच आहे. आदिपराशक्तीची अथवा मूळ दत्त स्वरूपाची आराधना केली असता त्रिमूर्ती आणि त्रिशक्ती अंतर्लीन होतात. या दैवी संबंधांना आणि त्यांच्या तत्वांना त्या स्थितीतील अनुभूती केवळ साधना संपन्न जीवाला अवगत होते. श्रीपाद प्रभूंची आराधना करणाऱ्या साधकांच्या पापांचे निवारण. गुरुगाजावर जाऊन त्याला संस्कृत व्याकरणाचा बोध करणे निरर्थक असते. संस्कृत शिकून त्या नीच योनीतून मुक्तता मिळवायची असल्यास मानव जन्मातील मिळणारी समर्थता असणाऱ्या व्यक्तीकडून व्याकरण शिकले पाहिजे. माझा प्रत्येक जीवाशी अंतर्गत संबंध असल्याने मी जीवाचे संस्कार आणि मलिनता स्वीकारतो. प्रतिदिन केलेल्या स्नान सध्या जपातिकामुळे जीवांची मलिनता मी दत्त करून त्याला त्या परिणामापासून मुक्त करतो. वास्तविक पाहता माझी पूजा करण्याची आवश्यकता नाही. माझी आराधना करणाऱ्या भक्तांचे पाप संस्कार मी आकर्षित करून घेतो. भक्तांनी आपापल्या कुलदेवतेची पूजा केल्यास ती माझ्या स्वरूपाची स्थूल पूजा होईल. ती पूजा केल्याने मिळणारे महाफल माझी आराधना करणाऱ्या भक्तांना मी अर्पण करतो. तुम्ही कर्म न केल्यास मला फळ मिळणे शक्य नाही, म्हणून मी तपश्चर्या आणि महापुण्य कर्माचे आचरण करतो. मी अनंत चैतन्य असल्याने उत्तम कर्म करणाऱ्या साधकांना त्यांच्या योग्यतेनुसार कर्माचे फळ तात्काळ मिळवून देतो. माझे आधी गुरु स्वरूप आहे. माता पिता धन दौलत त्यांचे हक्कदार मुले असतात. त्याचप्रमाणे गुरूंच्या तपशक्तीचे त्यांचे शिष्य वारसदार असतात. भगवान कृष्णाने गीतेत सुद्धा सांगितले आहे की मानवाला कर्म करणे अनिवार्य आहे. माझ्या तपाराधनेला समाप्ती नाही. श्री दत्तात्रयाप्रमाणे मी सुद्धा सुलभप्राप्त दैवत आहे. इतर देवदत्ता भक्तांनी केलेल्या तपश्चर्या संतुष्ट होऊन त्यांना वर प्रदान करतात. गुरु स्वरूप असलेले श्री दत्तात्रय त्यांच्या शिष्याच्या वर प्राप्त करण्याच्या मार्गातील अडचणी आणि दुष्ट शक्तींना आपल्या तपोबलाने दूर करतात. ते अनुग्रह करणारे परम कारुण्याचे स्वरूप आहे. आजोबा मला स्मरण करताच प्रसन्न होणारे दैवत असे म्हणतात. सर्वांचे मूळ असलेले गुरुरूप मीच आहे. हे महान करुणाने अवतरित झालेले परम गुरुतत्व स्वरूप असल्याने त्या अवताराला समाप्ती नाही. माझ्या भक्तांच्या हाकेला मी तात्काळ साथ देतो. माझ्या भक्तांच्या हाक केव्हा येते याची मी वाटच पाहत असतो. साधकांनी माझ्याकडे एक पाऊल टाकले तर मी त्यांच्याकडे 100 पावले चालून जातो. आपल्या डोळ्याच्या पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घेतात त्याप्रमाणे मी माझ्या भक्तांची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या संकटातून अडचणीतून सोडवतो. ही माझी सहज प्रवृत्ती आहे. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, हे महान
महागुरु, मी सोमलता आणि सोमयोगाबद्दल अनेकांकडून ऐकले आहे. कृपा करून त्याबद्दल विवरण करून सांगावे. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सोमलता ही संजीवनी वनस्पती आहे असे म्हणतात. तुला ती पाहायची आहे काय? मी होकारार्थी मान हलवली. तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या हातात संजीवनी वेळी प्रकट झाली. त्यांनी ती मला मोठ्या सन्मानाने दिली. तो त्यांचा दिव्य प्रसाद माझ्या पूज्य मंदिरात जपून ठेवला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, ही संजीवनी वनस्पती हिमालयातील पर्वतश्रेणी, काश्मीरमधील मानस सरोवराजवळ, सिंधू नदीच्या उगमस्थानाजवळ, मल्लिकार्जुन प्रभूंच्या नित्य निवास असलेल्या श्रीशैल्य पर्वतावर, सह्याद्री, महेंद्र, देवगिरी, विंध्यपर्वत श्रेणी, बद्री अरण्य प्रांतात मिळते. या मुळीच्या प्रभावाने लक्ष्मणाची मूर्छा दूर झाली होती. या वनस्पतीच्या सेवनाने अनेक असाध्य रोग बरे होतात. लेपाने आकाशगमन सिद्धी प्राप्त झाल्यासारखे वाटते. सेवनाने हाडांना बळकटी येते, नेत्रकांती वाढते, श्रवण शक्ती सुधारते. या मुळीच्या प्रभावाने अग्निभय, जलभय आणि विषभय दूर होते. या मूलिकेमुळे अष्टसिद्धी प्राप्त होतात. ह्या संजीवनीच्या झाडाला शुक्ल पक्षाच्या सुरुवातीपासून रोज एक एक पान येऊन तोडीपर्यंत 15 पाने येतात. कृष्ण पक्षाची सुरुवात होताच प्रत्येक दिवशी एक एक पान गळून पडते आणि अमावस्येला झाड वाळून जाते. या वाळलेल्या झाडाची एक फांदी रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. सह्याद्री पर्वत श्रेणी, भीमाशंकर पर्वताजवळ कूर मूग या संजीवनी मुळीचे रक्षण करतात. अमावस्येच्या रात्री सुद्धा दिव्य कांतीने चमकणारी संजीवनी मुळी शोधणे सोपे होते. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे गुरुचरणा, याप्रमाणे 24 प्रकारच्या दिव्य औषधी मुळी आहेत. या सर्व अत्यंत पवित्र आहेत. यांचा आश्रय देवता शक्ती घेतात. पवित्र अशा वेदमंत्राचा उच्चार करीत अत्यंत विनम्र भावे या मुळी तोडल्या पाहिजेत. त्या 24 औषधी मुळी कशा आहेत? सोम, महासोम, चंद्र, अंशुमान, मंजुवान, रजित प्रभू, दुर्वा, कनियान, श्वेतान, कनकप्रभा, प्रतानवान, लाले वृत्त, करदील, अंशमान, स्वयंप्रभा, रुद्राक्ष, गायत्री, इष्टम, पावन, जगत, शाकर, अनिष्टम, रहित, त्रिपद गायत्री. मी श्रीपादांचा निरोप घेऊन पिटिकापुरून निघालो. मी शंकर भटाला हा वृत्तांत विवरण करून सांगितला. महागुरूंचा महासंचार पूर्ण झाला आणि त्यांच्या दर्शनास येण्याची आज्ञा झाली. मी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाने धन्य झालो. मला त्यांच्या दिव्य हस्ताने फळाचा प्रसाद मिळाला. श्रीपाद प्रभू मला म्हणाले, कृष्णा नदी ओलांडून मांचाल ग्रामात जा. या गावची ग्रामदेवता तुम्हाला आशीर्वाद देईल. तिचा आशीर्वाद घेऊन तुम्ही पुन्हा कुरकुडीस या. तुम्ही माझ्याजवळ असा किंवा दूर असा, माझे तुमच्याकडे सदैव लक्ष असते हे ध्यानात असू द्या. भविष्यात हे मांचाल ग्राम विश्वविख्यात होईल. एका महान पुरुषाच्या जीवन समाधीमुळे हे गाव प्रसिद्ध होईल. या महापुरुषाच्या लीला अद्भुत असतील. पिटिकापुरम स्थूल दृष्टीने पाहिल्यास एक आहे आणि सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास वेगळे आहे. ते सुवर्ण पिटिकापुरम ते माझ्या शरीरास वेढून तेजवले सुप्रतिष्ठित आहे. कोणत्याही योगातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही काळातील व्यक्ती असो वा माझ्या नेत्र कटाक्षाने त्याचे चैतन्य सुवर्ण पिटिकेवर सुप्रतिष्ठित होते. हा योगदृष्टी असणाऱ्या भक्तांना कळणारा विषय आहे. सुवर्ण पिटिकापुरातून जीवन चैतन्याला स्थान संपादन करून देणारे सारे भक्त धन्य आहेत. त्यांना मी जन्मजन्मांतरी सांभाळीत राहील. पिता समान शंकर भटा, अनेक शत संवत्सरानंतर माझ्या अंगणात महासंस्थान उभारण्यात येणार आहे. ते माझ्या आजोबांच्या घरी जेथे माझा जन्म झाला त्या ठिकाणी औदुंब वृक्षाच्या छायेत असेल. माझा पुढचा अवतार श्री नृसिंह सरस्वती या नावाने होणार आहे. या अवताराची मूर्ती सुद्धा या महासंस्थानात स्थापित होईल. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, हे पहा, मी तुम्हाला दिव्य दृष्टी देत आहे. असे म्हणून त्यांनी गुरुचरणांच्या आणि माझ्या गृहमध्ये दृष्टी रोखून ठेवली. हे सुंदर दृश्य पाहून आम्ही धन्य धन्य झालो. त्यांचा संकल्प अमोघ आहे. त्यांच्या लीला अद्भुत आहेत. आम्ही पुढे जाण्यास निघालो तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, वशिष्ठ ऋषींचा अंश असलेला एक भक्त माझ्या संसारात पुजारी म्हणून येईल. श्रीपाद शिवलवांचा जय जयकार असो. 21 श्री दांडी स्वामींचे कोकुळेश्वर येथे आगमन. साधकांची स्थानशुद्धी, भावशुद्धी आवश्यक. मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत मांचाल ग्राम दर्शनासाठी निघालो. जात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूंच्या लीला वारंवार आठवत होत्या. अध्यात्माबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणाकडून समजावून घेत होतो. श्री गुरुचरणांना मी म्हणालो, विश्वाधनीचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संसारात पुजारी म्हणून आली आहे. असे श्रीपाद प्रभू म्हणाले, ही व्यक्ती महत्भाग्यवान आहे. ती आहे तरी कोण? ती कोणत्या वेळी येईल? यावेळी श्री गुरुचरण मला म्हणाले, अहो शंकर भट्टा, अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते. त्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता. त्या महासंकल्पासाठी तरी तो तपस्वी नक्की येईल. दीर्घकालाच्या ध्यानाने, आराधनाने, पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजा विधानाने येथील भूमी आणि वायुमंडळ अत्यंत शुद्ध झाले आहे. विश्व अंतराळातील दशदिशेतील भावतरंग तेथे नेहमीसाठी प्रस्फुटित झाले आहेत. पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनाचा स्वीकार करतात. अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनांचा अनुभव येतो. एखाद्या ठिकाणी वायुमंडळातील भाव तरंग प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही प्रयत्न न करिता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारे त्या विशिष्ट स्थानास आकर्षित होतात. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. त्यामुळे साधक स्थळ सुशुद्धी होऊन तेथे राहू शकतात. भावशुद्ध झालेल्या साधकास हे शक्य आहे. अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे.
द्रव्यशुद्धी आणि अन्नशुद्धी असलेल्या साधकाकडूनच आपण अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे. वेदांतील महापंडित म्हणवल्या जाणाऱ्या व्युत्पन्न ब्राह्मणांना सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या कृपा कटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही, परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्तास सहजपणे होतो. मी पौंड्र देशात ओरिसा जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो. तेथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. माझ्याबरोबर आलेल्या 3-4 भक्तांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या इष्टदेवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तात्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले. सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा त्यांनी मौन बोध त्यांनी केला. दंडी स्वामींचा गृहभंग. आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडी स्वामी आपल्या 108 शिष्यांसह आले होते. कोणी एखाद्या महात्मा दिसला त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती. आम्ही दंडी स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य, तात्काळ दंडी स्वामींची वाचा गेली. त्यांना काही बोलता येईना. आम्ही सर्वांनी श्री दंडी स्वामींना पुन्हा वाचा यावी यासाठी श्रीपाद प्रभूंची चरणी नम्र प्रार्थना केली. त्या प्रार्थनेच्या फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली. दंडी स्वामींचे शिष्य श्रीपाद प्रभूंचे शिष्य होऊन कुतर्काने म्हणाले, श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांचे शिष्य सुद्धा क्षुद्र मांत्रिक आहेत. त्यांच्या क्षुद्र विद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी सांगितले. परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्याची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले. आमचे गुरु श्री दंडी स्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील. ते पिटिकापूरला जाऊन श्रीपाद वल्लभांशी शास्त्रचर्चा करून त्यांना पराभूत करून विजयपदक घेऊन येतील या शंकाच नाही. पिटिकापुरम मधील प्रजाजनांची जिथे दंडी स्वामींच्या स्वागताश्रय एक महारथाचे आयोजन केले होते. आम्ही ते ऐकून निरुत्तर झालो. जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या लीला विधानाने भक्तांचे सगळ्यात रक्षण करतात. आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच. अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तभक्तांना अनुभव करून देत. काही दिवसांनी दंडी स्वामींनी पिटिकापुरम क्षेत्रात प्रवेश केला. माझ्या भाग्यामुळे मी सुद्धा पिटिकापुरम आलो होतो. श्री बापराचार्य अपराज आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची पिटिकापुरम गावात कमी नव्हती. श्री दंडी स्वामींनी कुंकुडेश्वरीच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले. स्वयंभू दत्तात्रयाचे सुद्धा दर्शन घेऊन ते म्हणाले, येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रयाचा महिमा अपरंपार आहे. असं सांगून पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठी आहे. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्प शक्तीने कुंकू विभूती यासारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली. पिटिकापुरमधील ब्राह्मणांनी वेदमताच्या गजरात दंडी स्वामींचे स्वागत करून त्यांना कुंकुडेश्वरीच्या मंदिरात नेले. गावात दंडी स्वामी आल्याची नवरी उतरली. सध्या दत्ता अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपस्या जाळून त्यांना साष्टांग नमस्कार केला. श्री बापराचार्यांनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली. श्री अपराजी शर्मा यांनी श्री दंडी स्वामींचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एका काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली. व्यंकटराव श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्यवैश्य समितीचे संमेलन झाले. या संमेलनात एक ठराव सर्वमते पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या आकृत्यांना श्रीपाद प्रभू अपराजी शर्मा आणि आपल्याकडे सहकार्य देणार नाहीत. नरसिंहराय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला. श्रीपाद प्रभू आपल्या आजोळच्या घरातील अंगणात झाले असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. दिव्या कांतीच्या कळा पसरवून आल्या श्रीपाद प्रभूने भाऊ श्रेष्ठींना घरीवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून काही अश्रुबिंद ओघळले. बापराचार्य श्री अपराजी शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे श्रीपादांच्या मुखारविंदाचे अवलोकन करीत त्यांच्या अगदी जवळ बसले. श्रीकृष्णासारख्या दिसणाऱ्या श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती. त्यांची आजी राजमामाने श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दहीभात आणला. श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला. तो भात खाल्ल्यावर श्रीपाद आपल्या आजोबांना वेदघोष करा असे म्हणाले. बापराचार्यांनी वेदघोष करण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबर श्री अपराजी शर्मा आणि स्वतः श्रीपाद प्रभू सुद्धा वेदघोष करीत होते. नरसिंहवर्मा आणि श्रेष्ठी या दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदाने श्रुष्टावी स्वरात वेद म्हणण्यास प्रारंभ केला. तेथील वातावरण या वेदघोषामुळे ऋषी अश्ववर्मन पवित्र झाले होते. याच वेळी कुंकुडेच्या जेवळात एक आश्चर्य घडले. स्वयंभू दत्तात्रयाच्या तोंडाजवळ दहीभाताची शिते दिसू लागली. पुजाऱ्यांनी ती 2-3 वेळा पुसली तरी ती पुन्हा तेथे येत होती. अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला होती. दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करीत पिटिकावरून बाहेर जाण्यास निघाले. ते सर्वजण एकामागून एक पावले टाकीत आले होते. त्यांना तेथील जमीन वाढत असल्याचं वाटत होती. ते कितीतरी वेळ चालत होते, परंतु ज्या ठिकाणाहून निघाले होते तेथेच होते. याप्रमाणे या विचित्र प्रक्रियेत बराच वेळ गेला. सर्वांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले. तेवढ्या दंडी स्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले. दंडी स्वामींना मात्र आपल्या शरीराचे 2 तुकडे झाल्यासारखे वाटले. पिटिकापुरमधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली. श्री दंडी स्वामींना आतापर्यंत अनुभवून कळून चुकले की ते श्रीपाद आपल्या आयुष्यात कैक पट अधिक शक्ती संपन्न आहेत. त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री भेटली. अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची त्यांना चिंता लागून राहिली. मोहनाश म्हणजे मोक्ष. पिटिकापुरामध्ये अबना नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजीविका चालवित असे. तो एकदा बापराचार्यांच्या घरी आला. श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबवण्यास सांगितले. अबनाला पोटभर जेवण दिले. नंतर त्यास बोलावून म्हणाले, येथून एक भांडे पाणी पिऊन श्री कुंकुडेश्वरीच्या मंदिरात जा.
दत्तप्रभूंचा एक अवतार त्याच्या करणचरण द्वयांबरोबर संचार करीत असताना ज्यांनी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुकुळेश्वर मंदिरात आहेत. त्यांना मृत्यूनंतर विषाची योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने भाकीत करून ठेवले आहे. मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्यांच्या पापाचा परिहार कसा करायचा उपाय शोधून काढला आहे. भूमातेने सुद्धा तसा आग्रह केला आहे. तू तेथे जाऊन भूमाते शांत राहण्याचा माझा निरोप सांग. शिवरायांच्या दर्शनात उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल. त्यांच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर. माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे मातीनं सुभयाच्या घरी जाऊन दहीभाताचा महाप्रसाद सर्वांना दे. अभय सुभय वगैरे तिकडेच गेले आहेत. ते सर्वांना बापणाचोळीच्या घरी घेऊन येतील. श्रीपाद प्रभू उघड सुरुवात झाले. अहो दंडी स्वामी, एक महान तपस्वी असून किती गर्व केला. तुम्ही ज्यांची दत्त सुरुवात आराधना करता ते श्रीपाद शिवल्लभ रूप तुमचे घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले. त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात. तुमचे शिष्यगण सुद्धा तुमच्याप्रमाणेच मूर्ख आहेत. पीठाबरोबरचे तुमचे नवीन शिष्य अज्ञानी आहेत. तुम्ही आम्हाला काय करू शकता? समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेसमक्ष तुमचे अस्तित्वच ते काय? तुमचे सामर्थ्य ते किती? दैव दुष्टासारखे महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक शतवर्ष पिशाचे योनी घ्यावे लागणार असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे. अभ्यास करून मी तो निर्णय रद्द करीत आहे. मानव जन्म मिळाला तुम्ही सर्वत्र नीच जातीत आपले आयुष्य घालवणार आहात असा आदेश दिला आहे. तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करीत आहे. श्रीपाद शिवल्लभ स्वरूप महाअग्निस्मान आहे. अग्निशी खेळास महाप्रमाण संभवेल. माझ्या मायेस किंवा मला अभिन्न स्वरूपात जाणले असता मोक्ष म्हणजे काय असा विचार तुम्ही करता? खरे तर मोहाचा अक्षय म्हणजे मोक्ष आहे. कोणताही जीव तो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो. दिव्यानंद परवश्य अशा माझ्या पूर्वस्वरूपी अति सुख स्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास मी तात्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो. माझ्या दृष्टीने निर्गुण निराकार सगुण साकार मोक्ष आणि बंधनाचा भेदच नाही. प्रत्येक क्षणी असंख्य नूतन अशा लोकांची सृष्टी स्थिती लय यात मी व्यस्त असतो. जीवांच्या उन्नत स्थितीत किंवा उन्नत आनंद मिळण्यासाठी काही परिमिती किंवा सीमा नाही. मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन होऊन इच्छिणाऱ्या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावे. त्यांनी किती वर्षे शतवर्षे त्या स्थितीत जावे, कोणत्या लोकात त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरवीन. संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रत असल्या मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे. तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहत आहात. हा आकार असला निर्गुण निराकार असे सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहील. हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे. त्या महाउन्नस्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे. महायोगाच्या योगशक्ती कळव करण्यात लोकरक्षणार्थ उपयोगात आणायचे असतात. लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही. आपल्यापेक्षा कमी म्हणजे नीच अवस्थेत असलेल्या निस्सहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे मदत करणे हा मान्य धर्म आहे. मी धर्म मार्ग कर्म मार्ग योग मार्ग भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो आहे. मी सर्व धर्माचे मूळ असले एक एक सत्य, सर्व धर्मांचे मूळ असलेला एक एक धर्म आणि सर्व कारणांचा कारण असले एक एक कारण आहे. माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही. मी नसलेली या सृष्टीत काहीच नाही. मी आहे म्हणूनच तू आहेस. ही सृष्टी आहे. यापेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू? तू हिमालय पर्वतावर जाऊन निसंग होऊन तपाचरण कर. तुला शिष्य संघटनेची गरज नाही. तू मोक्ष मिळवलास किंवा उद्धरून गेलास तरी या सृष्टीचे किंवा मासेचे काहीच नुकसान होणार नाही. सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे यथाविधी पार पडतील हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे. तुझ्या सोबत तू पिटी परमचे शिष्य घेऊन जाशील तर उंठाच्या लग्नाला गाढवाचे संगीत असे होईल. उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या गाय मधुराची प्रशंसा उंटाने करावी असे होईल. परस्पराने एकमेकांच्या प्रशंसेचे फूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ती निराळीच असते. अरुंधती वशिष्ठ संबंध. त्यावर मी म्हणालो, अहो गुरुचरण, अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वर्षात झाला असे मी ऐकले होते. तिचा विवाह वशिष्ठ ऋषींबरोबर कसा झाला यावर गुरुचरण म्हणाले, पूर्वी वशिष्ठांनी 1000 वर्षे तपाचरण केले होते. त्यावेळी अक्षमला नावाच्या एका चांडाळ कुळातील कन्येने त्यांची उत्तम स्थितीने सेवा केली होती. तिच्या सेवेने प्रसन्न ऋषीने तिला वर मागण्यास सांगितले. त्यावर त्या कन्येने म्हटले, वशिष्ठ मुनी माझे पती व्हावे तशी माझी इच्छा आहे. तेव्हा वशिष्ठ मुनी म्हणाले, अक्षमाली तू एक चांडाळ कन्या आहेस. मी एक सच्चित ब्राह्मण आहे. मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेल? या वक्त्याला लक्ष्मणा म्हणाली, अगोदर वर मांडण्यास आपणच मला प्रेरित केले आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता? वाकदोषाच्या भीतीने वशिष्ठ मुनी म्हणाले, तुझा देह माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संमती आहे काय? त्यावर अक्षमालाने होकार दिला. वशिष्ठ मुनीने तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले. असे त्यांनी 7 वेळा केले. 7व्या जन्मी तिचे चांडाळ वंशातील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली. त्यावेळी वशिष्ठ मुनीने तिच्यावर विवाह केला. वशिष्ठ मुनीने केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिने विरोध केला नसल्याने तिचे नाव अरुंधती असे पडले आणि त्याच नावाने ती प्रसिद्ध झाली. ही हकीकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह आणि श्री
याला श्री प्रभूंनी सांगितली होती. शूद्र जाती जन्म झाला असता तरी ब्राह्मणाची कर्मे करणारा सार्वजनिक उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होऊन ब्राह्मण कुलात स्वीकारला जातो. त्या काळी समाजातील चातुर्वर्णाची विभागणी त्यांच्या कर्मानुसार होत असते. ही समाजाच्या दृष्टीने हितकर योजना होती. परंतु काही कालानंतर ही विभागणी कर्मावर आधारित न राहता जन्मावर आधारित झाली. पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेला ब्राह्मणाची नियत कर्मे न करिता वाणिज्य करीत असेल तर वैश्याच्या वर्णास योग्य होईल. तसेच एखादा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तीचा असून त्याला ब्राह्मणाच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असेल तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकत असे. श्री दत्तप्रभूंवर विश्वास ठेवणाऱ्या साधकाला ते उन्नत स्थितीत ठेवून त्यांच्या योग्यतेप्रमाणे शिष्य होते. त्यांचे फक्त कोणत्याही कुलात जन्मले असले किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयु आरोग्य ऐश्वर्याची दत्तगुरू आपल्या भक्तांना देत. जन्म जन्मांतराची कर्मबंधने तोडून उन्नत स्थितीत ठेवणे ही श्रीपाद प्रभूंची सहज लीला होती. दत्तभक्ताला स्वामींचे अभयवरदान. आम्ही श्रीपाद प्रभूंचा महिमा विशेष रूपाने समजावून घेण्यासाठी मंचाला या ग्रामी येऊन पोहोचलो. मंचाल ग्रामदेव त्याने आम्हाला दर्शन देऊन धन्य केले. तिने आपल्या दिव्य हस्ताने आम्हाला प्रसाद दिला. ती ग्रामदेवता म्हणाली, पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुभूत गेलेले श्री दत्तात्रय फुलोक श्रीपाद शिवलवांच्या रूपात अवतरित झाले आहेत. श्रीपाद प्रभूंचा संकल्प अनाकलनीय असतो. येणाऱ्या शताब्दीमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम गुरु अवतरतील. हा प्रदेश मंत्रालय या नावाने प्रसिद्ध व्हावे असे श्रीपाद प्रभूंनी स्वतः मला सांगितले होते. तुमचे सारे शुभ मंगल हो असे बोलता बोलताच ती आपल्या पूर्व रूपात आली. आम्ही तिथून निघण्याच्या वेळी कृष्णदास नावाचा एक व्यापारी तेथे आला. मंचाल ग्रामदेवतेने त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि फुलाची एक माळ दिली. आम्ही तिघे गुरुचरण कृष्णदास आणि शंकर भट गुरुकडे जाण्यास निघालो. सर्व दत्तभक्तांचे कुळ एकच असते. त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्या तरी कुलातील भक्ताने दिला तरी त्याचा ते मोठ्या व्यवहाराने स्वीकार करतात. आमच्याबरोबर प्रवासास कृष्णदास आल्यामुळे नवा उत्साह आला होता. बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले, यज्ञादी कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा 16, 116 आणि 1016 असावी. ही संख्या श्रीपाद प्रभूंनी सांगितलेल्या 2458 या संख्येप्रमाणेच आहे. हे परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून पुत्रांची निर्मिती होते. नवदेव विहाच्या वेळी होमाच्या अग्निदेवतेस प्रार्थना करीत असे की हे अग्निदेव मला या वधूवरापासून 10 पुत्रांची प्राप्ती व्हावी. 10 कन्यापुरांची प्राप्ती झाल्यानंतर त्याने पत्नीस मातेच्या सुरुवात पाहावी असे शास्त्रवचन आहे. कृष्णदास पुढे म्हणाले, पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे म्हणून तो रुद्ररूप समजला जातो. या समस्त विश्वाचा लय झाल्यावर होणार ते शून्यच असते. त्या महाशून्यात सर्वांचा लय होतो. विष्णू स्वरूप म्हणजे अनंत धर्मतत्व. सृष्टीच्या स्थिती स्वभावासाठी अनंत तत्व आवश्यक आहेत. श्रीपाद प्रभूंचे 16 कला पूर्णत्व. गुरुचरण म्हणाले, अरे शंकर बेटा, कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असता एक एक तुकडा म्हणजे शून्यासारखाच असतो. असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो. या कारणाने शिव आणि केशव अभिनव आहेत. पंचभूतात्मक असलेली सृष्टी ही विष्णू स्वरूपच आहे. दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रासी विष्णू म्हणाले, मूल प्रकृती आणि ईश्वरांच्या निमित्ताने पार्वती माता, राक्षसांची युद्ध करणारी दुर्गा माता आणि कोकळातील कालिका माता ही सारी माझीच रूपे आहेत. श्रीपाद प्रभूंना षोडश कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे. 16 वर्षाचे वय असताना श्रीपाद प्रभू पिटिकापुरून सोडून गेले. ते स्वयं ब्रह्मा, विष्णू आणि अरुद्र स्वरूप असल्यामुळे त्यांना 16 कला परिपूर्ण असे मानले जाते. सावित्री काटक यज्ञाचे फलित म्हणजे श्रीपाद प्रभूंचा अवतार. सकल जनांच्या बुद्धिमत्तेस प्रेरित करणारे आणि सर्वातील मंडलाच्या मध्यभागी असलेले दिव्य तेज म्हणजे गायत्री माता. तिची 24 प्रतीके आहेत. 9 ही संख्या ब्रह्माच्या स्वरूपाचे प्रतीक आहे. 8 हे महास्वरूपाचे द्योतक आहे. त्रेतायुगातील भारद्वाज मुनीने पिटिकापुर या क्षेत्री सावित्री काटक यज्ञाची योजना केली होती. त्यावेळी मुनींनी केलेल्या भाकितानुसार आज पिटिकापुर येथे श्रीपाद शिवलवांचा अवतार झाला. ते शक्ती स्वरूप असून अर्धनारी नरेश्वर आहेत. ते त्यांच्या स्वरूपाने साधकांची बुद्धी आणि प्रवृत्ती वाढून धर्ममार्गाने जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात. हे त्यांच्या या महाअवताराचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या बोधपर वाक्यांचे आणि लीलेचे व्याकरण अनाकलनीय आहे. या नवीन व्याकरणाचे ते स्वतःच करतात असल्याने ते केवळ त्यांनाच समजते. मला कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली. यात अनेक नवीन गोष्टींचे ज्ञान झाले. पांडित्यपूर्ण परंतु अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूंच्या कृपाकटाक्षाचा लाभ होत नसे. कृष्णदास म्हणाले, श्रीपाद प्रभू हे पिपीलिकापासून ते ब्रह्मापर्यंत सर्वत्र व्यक्त आहेत. एकदा नरसिंहवर्माच्या शेतात श्रीपाद वल्लभ आणि वर्मा विश्रांती घेत होते. तेवढ्या तेथे 2 नाग आले. श्रीपाद प्रभूने मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले. नरसिंहवर्मांना गाढ निद्रा लागली होती. त्यांच्या जवळच अत्यंत मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या आल्या. इतक्या मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्या चावून वर्मांची झोप होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्या सर्व मुंग्यांना मारले. मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीग समोर होता. थोड्याच वेळात नरसिंहवर्मांना जाग आली. त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली. त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मित हास्य करून म्हणाले, राजाला त्याच्या सेवकाचे रक्षण करावेच लागते. हा प्रकृतीचाच नियम आहे.
या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगार आहे. तेवढ्यात एका पांढऱ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यांपेक्षा मोठी आणि कांतिमान मुंगी तिथे आली. ती त्या मुंग्यांची राणी मुंगी होती. तिने मेलेल्या मुंग्यांमध्ये एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साऱ्या मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले, या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले. अशा प्रकारच्या अनेक विस्मयकार गोष्टी या सृष्टीत आहेत. ते वनवास पुढे म्हणाले, तुमची इच्छा असेल तर प्रत्यक्षणी मी तुला अनेक लीला दाखवू शकेल. तितक्यात नरसिंहवर्मांचे लक्ष मरून पडलेल्या 2 नागांकडे त्यांना पाहून ते चकित झाले. ही सुद्धा श्रीपाद प्रभूंची लीला असल्याचे त्यांनी जाणले. श्रीपाद प्रभूने एका नागास कुरवाळले आणि दुसऱ्याला आपला दिव्य पाय लावला. ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले. ते नाग कशासाठी आले, श्रीपाद प्रभूंनी त्यांना असे का केले याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, राहू गळाचे बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना बंधनाच असल्याचा अनुभव येतो. यालाच काही लोक कालसर्प योग म्हणतात. राहू हा सर्व देवतांचे आदिदेवता आहे. या प्रकारे येणाऱ्या संकटाचे निर्मूलन कसे करावे हे कोणीही जाणत नाही, परंतु मी त्या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुख संतोष मिळावा अशी योजना करतो. आम्ही कुरगुडीला क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो. श्रीपाद प्रभूंचे मंगल दर्शन घेतले. त्यांनी आम्हा ससत मुखाने आशीर्वाद दिले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 22. गुरुदत्त भटाचा वृत्तांत. ज्योतिषशास्त्राप्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शिवफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू. गुरुचरण कृष्णदास आणि मी श्रीपाद प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो. गुरुदत्त नावाचा एक ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित सन्मान केला. एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला. आमचे संभाषण ज्योतिषशास्त्राकडे वळले. मी दत्त महाशयांना म्हणालो, महाराज, ज्योतिषशास्त्रात सांगितलेले फळ खरेच असते का? फळात बदल करता येतो का? मानव जीवनातील पूर्वकर्मे निर्देशित असतात. यावर दत्त गुरुदत्त भट म्हणाले, ध्वचक्र ही नक्षत्र कक्ष आहे. हिची सुरुवात अश्विनी नक्षत्रापासून होते. हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे आणि रेवती पक्ष नावाची दुसरी पद्धत आहे. रेवती नक्षत्र असणाऱ्या सणापेक्षा 8 काळा कमी असलेल्या सणामुळे ते ग्राह्य नाही. अश्विनी नक्षत्र ओळखण्यास कठीण आहे, परंतु 180 अंशावर असलेल्या चित्रा नक्षत्राचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात 6 ही राशी मिळवण्यास अश्विनी होऊन चैत्र पक्ष म्हणून ग्राह्य मानले जाते. अश्विनी नक्षत्र तुरंग मुखाश्विनी क्षणी 3 गोल म्हणून स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्राला जन्म घेण्याचे एक विशेष कारण आहे. 3 गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे. तोच भचक्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे. कलियुगात त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. हा अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषेत 180 अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्म नक्षत्र आहे. 180 अंश दूर असणारे कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्ती केंद्रित करण्याचे कार्य करतो. मनुष्य त्याचे पूर्वजन्मकृत प्रारब्धाकडे जाणे योग्य अशा ग्रह संपूर्ण जन्माला येतो. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाही. त्या ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणाने विविध स्पंदनाने त्या काळी त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टनिष्ठ फल मिळतात. अनिष्ट फळाच्या परिणामापासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनांना दूर ठेवावे लागते. हे आपण मंत्रतंत्राने, ध्यानाने आणि प्रार्थनेने तसेच योगशक्तीच्या सहाय्याने साध्य करू शकतो. पूर्वजन्म कर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काही करू शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकतात. याप्रमाणे आपली भाग्यरेषा बदलून घेण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थिती हे सांगणे कठीण आहे. सृष्टीच्या कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्यकलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल घेत नाही. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमटणारे प्रेम, करुणा यांच्या महाप्रभावाने कर्मदेवची शक्ती निश्चित होऊन जाते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्य स्वरूप आहेत. योग्य वेळी प्रकटून आपली चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात. हा त्यांचा अत्यंत सहज स्वभाव आहे. मी गुरुदत्त भट अज्ञानी जसे ज्योतिषशास्त्रातील महापंडित समजत होतो. मी कर्नाटक प्रदेशातून आलेला, त्यामुळे मला तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलता येत असे. संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे. माझ्या भाग्यानेच मला पीठिकापूरला जाण्याची संधी प्राप्त झाली. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक गोष्टी कर्णोपकरणे ऐकल्या होत्या. माझे कुलदैवत श्री दत्तात्रय प्रभूच आहेत. मी पादगाय क्षेत्र असलेल्या पीठिकापूरमधील कुकुडेश्वर देवळाच्या दर्शनात आलो होतो. भक्ती श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवतेचे दर्शन घेतले. मी ध्यानात बसलो असताना माझी अंतवडे स्पष्ट म्हणाली, अरे मूर्खा, तुला मरून किती दिवस झाले आहेत? तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवित आहेस? पादगायला येऊन माझ्या पायावर डोके ठेवून नमस्पूर्ण करणार आहेस का? माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटवणार आहेस?
असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असे गृहीत धरून माझी जन्मपत्रिका बनवली होती. त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा त्याग करणार त्या दिवशी पादव्या क्षेत्री असलेल्या दत्तप्रभू सम्मुख असेल. मी माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले. नाडी चालत नव्हती. हृदयावर हात ठेवून पाहिले ते सुद्धा बंद होते. मी माझा चेहरा आरशात पाहिला. माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन प्रेतकळा आली होती. मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसून आले. मला गर्व करण्यासारखे काय उरले होते. विकृत अशा प्रेतकळाने मेलेला माणूस पिशाच्या तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला. स्वयंभू दत्तात्रयाच्या देवळातील पुजारी त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले. त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले. माझ्यातील कोपऱ्यात दडून बसलेला विवेक जागा झाला. शिवलमाचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य संपणार नाही असे वाटले. देवता आनंद स्वरूप असतात. ते आनंदाच्या उच्च स्थितीत असतात. माझी स्थिती फारच दुःखदायक होती. माझा जीव अतिशय दुःखी होता. आत्मा शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात. माझा आत्मा अजून शरीर सोडून गेला नव्हता. जिवंत असल्यामुळे निर्बंध स्थितीत हृदयस्पंदनांना शरीर भरून श्रीगुरुदेवाने मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती. अत्यंत निकृष्ट आणि पापी लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसवतो याची मला जाणीव झाली. पाषाण रूपातील स्वयंभू दत्तात्रयांच्या मूर्तीने खंडीकोटे यांच्या घरी जन्म घेतला होता. पाषाणाच्या मूर्तीला नाडीस्पंदन हृदयस्पंदन कुठे असते? शिवदाना नाडीस्पंदन आणि हृदय स्पंदन आहे का? महालय अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परमपवित्र दिवस असतो. त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्वीकारून जातो. ते दत्तात्रय असतात असे तेथील लोकांचे मत आहे. श्रीपाद महाप्रभूच मला त्यांच्या मेमण्याच्या रूपात जन्मास आले. केवढे हे आश्चर्य, काही वंचना असे निक्षुष बोल ऐकून मी स्तब्ध झालो. त्या निक्षुष व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतुल्य श्रीपाद प्रभूंना अंतरलो असा मला मनापासून पश्चाताप झाला. मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो. 10 वर्षाचे वय असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले. ते गुरु दत्तभटाला पाहून म्हणाले, ये मूर्खा, जीवन दस्ताचे नाटक करतोस? मृतवत असलेल्या तुझ्यासारख्या मानवरूप पिशाचाला सद्गती माझ्या कृपेने प्राप्त होऊ शकते. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे गौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेशधारी होऊन महालय अमावस्येच्या दिवशी पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का? ते दत्तात्रय कोण ते माहीत आहे का? ते दत्तात्रय म्हणजे मीच आहे. त्यांचे नुसते नाव घेतले तरी राक्षस पिशाचा गण थरथर कापू लागतात. ते दत्तात्रय मीच आहे. तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो. तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुद्धा घेऊ शकतो. तू जिवंत असल्याप्रमाणे दिसत असलास तरी मृत होत आहेस. तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस. मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू. प्रथम तू तुझ्याविषयी सांग. हे ऐकून मी गुरुदेव भट्ट गर्वगळीत झालो आणि माझा थरकाप उडाला. इतक्या सुमती महाराणी अंगणात आली. त्या म्हणाला, कृष्णा कन्हैया, हा प्रेतकाळ असलेला अघोरी माणूस कोण आहे? तू आती तुझी दुष्ट काढते. यावर श्रीपाद म्हणाले, माते, हा अजून अघोरी झालेला नाही, परंतु याचा पुढचा जन्म शवाना नेणाऱ्याचा येणार आहे. त्या जन्मापूर्वी तो माझ्या दर्शनाला आला आहे. आपल्या घरी उरलेला भात त्याला खाण्यास दे. श्रीपाद प्रभूंच्या मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला. श्रीपादाने तो गुरु भट्टास दिला आणि जेवून लवकर निघून जाण्यास सांगितले. गुरुदेव भट्टाने तो भात खाऊन कुकुटेश्वरच्या मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत बसून खाल्ला. तो खाताच त्याची दुरावस्था नाहीशी झाली. तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला. तेव्हा श्रेष्ठी श्रीपादांना घेऊन दुकानात गेले होते. श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरी ठेवीत होते. श्रेष्ठी स्वतः तांदूळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते. तेव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना विचारले, आजोबा, आज दशमी आहे, बाबांना किती दक्षिणा देणार? तेव्हा श्रेष्ठी म्हणाले, आपण दोघात काही भेद नाही. तुला जे हवे असेल ते तू घेऊ शकतो. तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असेल तू मला दे. ते दृश्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण. श्रीपाद प्रभूंनी 1 गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला आणि 1 गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद प्रभू म्हणाले, आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली. गणेशाने गुळाचा खडा तोंडात टाकून नैवेद्य स्वीकारला. तुम्हाला खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा. असे म्हणून श्रीपादाने आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखवले. या मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठाऊक. ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही. ते श्रीपादाला म्हणाले, सोनल्या श्रीपादा, गणेशाला जेव्हा भूक लागेल तेव्हा आम्हाला विचारता हवा तेवढ्या गुळ नैवेद्यासाठी घेत जा. तेवढ्यात अखंड सौभाग्यवती व्यंकट सुवमबा तेथे आल्या. त्यांनी श्रीपाद प्रभूंना अभ्यंग स्थानासाठी नेले. अरे शंकर भट्टा, कुस्तीस लोकांचे बोलणे ऐकून मी गुरुदेव भट्ट अधोगतीला जाऊन अघोरी जन्मांच्या दुर्भाग्यात जाणार होतो, परंतु श्रीपाद प्रभूंनी त्यातून माझे रक्षण केले. मला नुसते सोडले असते, माझ्यावर कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते. सद्गुरूंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या निस्वार्थ प्रेमामुळे ते आपले पूर्वजन्मातील कर्मफलावर संपूर्ण सुटका करतात. यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ती खर्ची घालतात. श्रीपाद प्रभूंची जन्मपत्रिका सागर सिंधू वेदातून पाहता येते. श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगू भाषेबरोबर संस्कृत भाषा सुद्धा बोलली जात असते. हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या भाषेत श्रीपाद प्रभू अप्परा शर्मा बापना शर्मा बोलत असत.
संबंध प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत भाषेपेक्षा वेगळी होती. त्या भाषेचे माधुर्य सरळ वर्णातीत होती. ही भाषा पिटिकापूर मधील केवळ श्रीपाद प्रभू बापनाचार्य अपराध शर्मा यांनाच बोलता येत असे. सत्यऋषीश्वर नावाचे एक विद्वान बसता बापनाचार्य बरोबर असताना श्रीपाद म्हणाले, आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य काही बोलत नसत, ते केवळ कर्तव्य बोलत होते. त्या बापनाचार्य म्हणाले, कन्हैया, नेहमी सत्यच बोलावे, औषधाला सुद्धा खोटे बोलू नये. हे ऐकून श्रीपाद प्रभूने मंदासे केले. त्या दिवशी बापनाच्या घरी वेलकट सुबैया श्रेष्ठी आले होते. त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापनाचार्य त्यांच्या घरी जेवण करून दक्षिणा स्वीकारावी. हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस असावा, ज्यांच्यामुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील. ही इच्छा बापनाचार्य पूर्ण करतील की नाही याबद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे श्रेष्ठी श्रीपादांच्या समोर नतमस्तक होऊन बापनाचार्यांच्या समोर आपली इच्छा प्रकट केली. बापनाचार्याने महालया पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा स्वीकारण्याची अनुमती दिली. या संमतीने श्रेष्ठींच्या आनंदाला पारावर उभा होता. श्रीपाद प्रभू बहुत चमत्कारी होते. महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्वीकारलेले बापनाचार्याने आमंत्रण दिलेले श्रेष्ठी या दोघांना त्या गोष्टींचा विसर पडला. महालय अमावस्येच्या मध्यात समय झाला. श्रेष्ठी बापनाचार्याच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करून आले, आजोबा, वाग्दान करू नये, केल्यास त्याप्रमाणे नक्की वागावे. वाग्दान करून ते विसरणे महापाप आहे. तुम्हा दोघांना मी त्यांची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्य दोघांनी आपली चूक लक्षात आली. जीवाला समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला श्रीपादांना उत्तम रीतीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना सावध करून ते म्हणाले, तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक हेतू आहे. प्रत्येक मानवात मी करणारे एक चैतन्य रूप आहे. जीव आपल्या माता पित्याकडून असे शरीरच नाही तर मी असे चैतन्य रूप सुद्धा ग्रहण करतो. या मी अशा चैतन्याला विश्व प्रणालीत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्मच असते. पित्याकडून मुलाला, मुलाकडून त्याच्या मुलाला असे परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच. गृहस्थाश्रम सोडून सन्यासाश्रम स्वीकारल्यावर त्या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेले वाग्दान परिमित होऊन नामस्वरूपात्मक असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही. हे गृहदागा स्वरूपात असलेल्या मीच्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या तरी एका देशात कोणत्या तरी एका काळात बापनाचार्य वंशाची एखादी व्यक्ती श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील भोजन करून दक्षिणा स्वीकारेल. ते केव्हा, कसे, कशा प्रकारे केव्हा विचारू नका. कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते, सूक्ष्ममय असते. काही कर्मात भौतिक काल, योग काल असा वेगवेगळा असतो. भौतिक कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करून संपवावे लागते. योग्य काळ नसेल तर ते कर्म लांबणीवर पडते. यावर मी शंकर भट्ट म्हणालो, अरे गुरुदत्त भट्टा, भौतिक काळ आणि योग काळ म्हणजे काय ते मला विवरण करून सांगा. श्री गुरुदेव भट्ट मध्ये म्हणाले, भौतिक काळ, भौतिक देश, मानसिक काळ, मानसिक देशात, तसेच योग काळ आणि योग देश याचे 6 ते 10 वर्षापर्यंत वय असते. तो नेहमी 16 वर्षाच्या किशोर अवस्थेतील मुलासारखा निरंतर विद्याश्रमात असतो. त्याचा भौतिक काळ 60 वर्षाचा निर्धारित केलेला असतो. तो शरीराशी संबंधित असतो. त्याचा मानसिक काळ 20 वर्ष निर्धारित केलेला आहे. 20 वर्षाच्या युवकाला 60 वर्षाचे वय असलेल्या वृद्धाचे वजन असते. जबाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ 20 वर्ष असतो. तो शरीराशी संबंधित असतो. त्याचा मानसिक काळ 60 वर्ष आहे. याप्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही. तो वेगवेगळा असू शकतो. काशीमध्ये अथवा पिटिकापूरमध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका. काशीवासाचे फल, पिठापूर निवासाचे फल. श्रीपाद प्रभू म्हणाले, मी कालातीत आहे. ज्या भक्ताला काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची प्राप्ती होते. भौतिकदृष्ट्या तो कोणत्याही प्रदेशात असला तर मानसिकदृष्ट्या त्याचा निवास काशीतच असतो. भौतिकदृष्ट्या काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी निवासाचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या बघास गंगासनाचा लाभ होत नाही. एखादा साधक भौतिक रूपाने पिटिकापूरला राहत असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन सुद्धा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि देश पिटिकापूरला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योग काल आणि योगदेश आध्यात्मिक शक्ती संपन्न असलेल्या व्यक्तीलाच अवगत असतो. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह कोणाला केव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे गूढ रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे. देह एक क्षेत्र, त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्रवासाचे फल मिळणार नाही. सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दुःख प्राप्त होणे अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते. सद्गुरूंच्या कृपेमुळे आपण त्यापासून मुक्त होतो. काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही दिशेत असलो तरी त्या कर्माचे फल चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. पिटिकापुरामध्ये नरसिंहवर्माच्या घरी एक सेवक होता. त्याचे नाव शिवय्या असे होते. एके दिवशी श्रीपाद प्रभूंना त्याने पाहिले. तात्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा आहार सोडले आणि असंबंध बोलवू लागला. मी सृष्टी, स्थिती, लय आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मी सर्व सृष्टीचे आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून
माझ्यातच नाही पावणार आहे. नरसिंहवर्मनाला शिवायची अत्यंत दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवायचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद प्रभू शिवाय स्मशानात घेऊन गेले. त्यांच्याबरोबर नरसिंहवर्मा सुद्धा होते. औदुंबराच्या या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेवून शिवायच्या हातून त्याचे दहन करविले. यामुळे शिवायची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंहवर्मनाला हे सारे अत्यंत आश्चर्यक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की वेदस्वरूप असलेला परमेश्वर उठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे. तो सृष्टी स्थिती लय याचा कारक आहे म्हणे. तो आदिमूल आहे म्हणे. हे सारे खोटे आहे. थोड्याच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता. मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योगकर्माच्या योगाने वाळलेल्या काडीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली. आपल्या शिवायची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून सुटका केली. अरे शंकरभटा, पिटिकार म्हणून क्षेत्रीय अवतरले हे महातेजस्वी धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरघडीस येऊन त्यांनी या क्षेत्राचे पवित्र केले. श्रीपाद प्रभूंच्या महासंकल्पाने ग्रहाचे फळी ठरवली जाते. कोणत्याही प्रकारच्या ज्योतिषफलाने निर्धार केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात. ते योगकाल पाहून योगदेश पाहून त्यांचा निर्णय होतो. श्रीपादांनी अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म मरण चुकवू शकते. श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार 1000 वर्षांतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडवू शकतात. म्हणून योगकाल तेच ठरवतात. दूर घडणारी घटना सुद्धा ते आपल्या जवळ घडवू शकतात. म्हणून योगदेशाचा निर्णय सुद्धा ते करू शकतात. संघटना सर्व देशकालामध्ये ते घडवू शकतात. श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो. एकदा श्रेष्ठींच्या देवाला नारळ फोडताना सुद्धा श्रीपादांनी तो नारळ फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे तुकडे केले. श्रीपाद म्हणाले, आजोबा, आज तुमचा मरण योग होता म्हणून मी नारळाचे तुकडे करून तो टाळला. संध्याची वेळ झाली. श्रीपादांकडून आज्ञा घेऊन कुरघोडी सोडून आम्ही कृष्ण कथकोली ओढ्याकडे मार्गस्थ झालो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार.